नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, बरेच दिवसापासून मुलं मागणी करत होते की सप्टेंबर महिन्याच्या चालू घडामोडीवर एक लेक्चर बनवा। तर सप्टेंबर महिन्याच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत त्यावर आपण 100 प्रश्न बनवलेले आहे। ते 100 प्रश्न, त्यांची उत्तरं आणि त्याचं विश्लेषण आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत। तर आज आपण संपूर्ण सप्टेंबर महिन्याच्या चालू घडामोडींचा अभ्यास इथे करणार आहोत। लेक्चर सुरू करण्यापूर्वी काही माहिती तुमच्याशी शेअर करतो। इतके दिवस लेक्चर का झाले नाही तर आपल्या ज्या बॅचेस चालू आहे, डिपार्टमेंटल PSI ची बॅच, ग्रुप सी ची बॅच, यामध्ये दिवसाचे 6 लेक्चर आम्ही घेतोय। त्यामुळे बिझी असल्यामुळे यूट्यूबवर लेक्चर घ्यायला टाइम मिळाला नाही। जर तुम्ही या बॅचेस अजून जॉईन केलेले नसेल, डिपार्टमेंटल PSI ची म्हणा किंवा ग्रुप सी ची म्हणा, तर ह्या बॅच लवकरात लवकर जॉईन करा, कारण आम्ही यामध्ये जबरदस्त कंटेंट उपलब्ध करून देतोय। बाकी मुलं तुम्हाला अधिक माहिती त्याविषयी सांगतील। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याकडे राज्य सेवेची फाउंडेशन बॅच आहे, कंबाईनची सुद्धा फाउंडेशन बॅच आहे, तीही जॉईन करायला विसरू नका। या व्यतिरिक्त काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि ॲप्लिकेशनमध्ये मेसेज करा, तुमचा प्रॉब्लेम आम्ही नक्की सोडू। मित्रांनो, जर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। जर आपला अभ्यास मित्राचं ॲप जे ते डाउनलोड केलं नसेल तर ते डाउनलोड करा आणि इंस्टावर जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करा। टेलिग्रामवर तुम्हाला प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन मिळेल। त्यानंतर इंस्टाग्राम जे त्यावर अभ्यासविषयक रील्स मिळेल आणि जे आपलं ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये तुम्हाला वेळोवेळी आम्ही मदत करण्याचं काम करू। तर मित्रांनो, या गोष्टी करून ठेवा, निश्चितच अभ्यास मित्र तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये खूप सारी मदत या 3 माध्यमातून करणार आहे। तर चला तर मित्रांनो, सुरुवात करूया संपूर्ण सप्टेंबर महिन्याच्या चालू घडामोडीला। बघा, इथं पहिला प्रश्न काय आहे तर पहिला प्रश्न नीट बघा। दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार 2023 मध्ये कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर बघा, 2023 मध्ये जो काही पुरस्कार देण्यात आलेला आहे तो वहिदा रहमान यांना मिळालेला आहे। आणि यांना हा जो पुरस्कार आहे हा कितवा मिळालेला आहे तर 53वा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे। कितवा? 53वा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे। आणि ऍक्च्युअली 2023 मध्ये हा दिला जाणार आहे, पण हा 2021 वर्षासाठी दिला जाणार आहे। 2023 मध्ये प्रदान केला जाईल, पण हा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार 2021 चा आहे, 2023 मध्ये प्रदान केला जाणार आहे वहिदा रहमान यांना। 2022 चा जो काही 2022 मध्ये पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? 2020 चा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार 2022 मध्ये, आणि एकूणातील 52वा पुरस्कार जो आहे तो कोणाला प्रदान करण्यात आला तर 52वा पुरस्कार जो आहे तो आशा पारेख यांना प्रदान करण्यात आला। 53वा वहिदा रहमान, त्यानंतर 52वा आशा पारेख। 53वा 2023 मध्ये दिला जाईल, 2022 चा पुरस्कार आशा पारेख यांना मिळाला। 2022 वर्षामध्ये घोषित झालेला पुरस्कार आशा पारेख यांना मिळाला। आणि अजून महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की हा जो पुरस्कार आहे 2023 मध्ये जरी देण्यात येत असला वहिदा रहमान यांना, ऍक्च्युअली वर्षानुसार जर बघितलं तर कोविड मध्ये पुरस्कार दिले गेले नाही, त्यामुळे ऍक्च्युअली हा 2021 चा पुरस्कार आहे जो वहिदा रहमान यांना मिळणार आहे, आणि आशा पारेख यांना मिळणारा पुरस्कार 2020 चा आहे। ठीक आहे, तर या बाबी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे। आता आपण पुढे जाऊ, पुढील प्रश्न बघूया। एशियन गेम्स 2023 कोठे सुरू झाले? एशियन गेम्स जे 2023 ते कोठे सुरू झाले? तर पहिला मुद्दा हा आपल्याला माहित असला पाहिजे की यंदाचे जे एशियन गेम्स आहे ते 19वे एशियन गेम्स आहे। ठीक आहे, 19वे, हा पहिला मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे। त्यानंतर एशियन गेम्स कुठे सुरू झाले तर हांगझोऊ, चीन या ठिकाणी हे एशियन गेम्स सुरू झालेले। कुठं? हांगझोऊ, चीन या ठिकाणी हे एशियन गेम्स सुरू झालेले। मग आता याचं जेव्हा उद्घाटन झालं, एशियन गेम्सचा जो पहिला दिवस होता तेव्हा जे उद्घाटन झालं तेव्हा भारताचे ध्वजवाहक कोण होते? भारताचे ध्वजवाहक कोण होते यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर लवलीना बोर्गोहेन आणि हरमनप्रीत सिंग या आपल्या ध्वजवाहक होतात। ठीक आहे, लवलीना बॉक्सर आहे आणि हरमनप्रीत सिंग भारतीय महिला क्रिकेट टीमची कॅप्टन आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे लक्षात ठेवायचं की ध्वजवाहक कोण राहिलेला आहे। मग आता एशियन गेम्सवर एक स्पेशल व्हिडिओ आहे, त्यामध्ये एशियन गेम्स मध्ये कोणी काय जिंकलं, कोणी कितकं पदकं जिंकले, कोणता देश अव्वल राहिला, भारताने कोणती पदकं जिंकली आणि कोणते खेळ पहिल्यांदा सहभागी झाले, ते सगळं नंतर आपण एशियन गेम्सच्या स्पेशल लेक्चरमध्ये डिस्कशन करूया। तर आतापुरतं आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचंय। यानंतर पुढे जाऊ, तिसरा प्रश्न। रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली किंवा कोण बनल्या? तर यावर आपल्याला 100% प्रश्न विचारला जातो। जेव्हा पहिल्या
पहिल्या महिला, समजा ONGCच्या पहिल्या महिला अध्यक्ष अलका मित्तल, ठीक आहे, सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष माधवी पुरी बुच, ठीक आहे. तर यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो, जे कोणत्या पहिल्या महिला अध्यक्ष बनतात एखाद्या संस्थेच्या, त्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो आणि ते आपल्याला माहीतच पाहिजे. तर जया वर्मा सिन्हा ज्या आहे त्या रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनलेल्या आहे. तर रेल्वे बोर्ड जे आहे मित्रांनो, त्याची स्थापना 16 एप्रिल 1853 ला, कधी 16 एप्रिल 1853 ला रेल्वे बोर्डाची स्थापना झाली होती. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. कधी स्थापना झाली होती, तर 16 एप्रिल 1853 ला रेल्वे बोर्डाची स्थापना झाली होती. आणि सध्या रेल्वे मंत्री कोण आहे, तर अश्विनी वैष्णव हे सध्या कोण आहे, तर आपले रेल्वे मंत्री आहे. तर ही सुद्धा बाब आपल्याला लक्षात ठेवायची. यानंतर पुढच्या क्वेश्चनवर जाऊया आपण, ठीक आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली कोणती संस्था G20चे 21वे स्थायी सदस्य बनली आहे. म्हणजे आपण इतके दिवस G20 करत होतो, आपण G20चे अध्यक्ष होतो, भारत हा G20चा अध्यक्ष होता 2023 मध्ये. आता G20 ही G21 बनलेली आहे. तर हा नवीन सदस्य कोण इथे ऍड झालेला आहे, 21वा सदस्य कोण आहे हा नवीन, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. तर आफ्रिकन युनियन हा तो 21वा सदस्य आहे. G20चा 21वा सदस्य कोण आहे, आफ्रिकन युनियन. आपल्या देशामध्ये मित्रांनो आता तुम्हाला एक माहिती द्यायची आहे कमेंट बॉक्समध्ये. मी G20 वर स्पेशल सुद्धा लेक्चर घेतलेलं आहे आणि त्याविषयीचीच माहिती द्यायची. G20ची स्थापना कुठे झाली, त्याचं मुख्यालय कुठे आहे, ठीक आहे. मुख्यालय हे वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे त्याच्याविषयी, कारण बाकी संस्थेला मुख्यालय असतं पण त्याला मुख्यालय नाही, ठीक आहे. हे तर मी तुम्हाला सांगितलं. पण भारतामध्ये G20ची जी बैठक झाली ती कितवी होती, ठीक आहे, आणि भविष्यात कुठं होणार आहे आणि या पाठीमागची कुठं झाली होती. तर फक्त एवढी माहिती जी आहे ती कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला द्यायची आहे. काय मी परत सांगतो, यावर्षी जी G20 भारतात झाली ती कितवी होती, भविष्यात कुठं होणार आहे आणि या पहिले कुठं होणार आहे आणि त्याची स्थापनेचं वर्ष काय, ठीक आहे. तर एवढी माहिती तुम्हाला फक्त कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे. यानंतर जगातील सर्वात उंच नटराजनचा जो पुतळा आहे तो कुठे स्थापित करण्यात आलेला आहे. तर बघा, दिल्ली या ठिकाणी एक भारत मंडपम नावाची एक बिल्डिंग बांधण्यात आली होती खास G20 साठी, ठीक आहे. G20 साठी भारत मंडपम नावाची एक बिल्डिंग बांधण्यात आली होती. या बिल्डिंग मध्ये मित्रांनो, या बिल्डिंगच्या समोर एक नटराजनचा पुतळा बनवण्यात आलेला आहे, जो 8 धातूपासून अष्टधातूपासून बनलेला आहे. या अष्टधातूमध्ये सोने, चांदी, तांबे, पारा, लोह हे झाले 5 धातू, शिसे, जस्त आणि टीन, अशा प्रकारे हे 8 धातूंनी हा नटराजनचा पुतळा बनलेला आहे. मित्रांनो, भारत मंडपमच्या पुढे हा पुतळा आहे. त्यानंतर अष्टधातूपासून बनला आणि देवसेनापती सतपती म्हणून एक उत्कृष्ट पुतळा बनवणारे व्यक्ती होते, देवसेनापती सतपती. त्यांच्या मुलांनी हा पुतळा बनवलेला आहे. देवसेनापती सतपती यांच्या मुलांनी हा पुतळा बनवलेला आहे. भारत मंडपमच्या समोर आहे, अष्टधातूंनी बनलेला आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, सिंगापूरमध्ये भारतीय वंशाचे नवीन राष्ट्रपती कोण बनलं. सिंगापूरमध्ये भारतीय वंशाचे नवीन राष्ट्रपती कोण बनलं, तर शर्मन षण्मुखरत्नम हे सिंगापूरमधील भारतीय वंशाचे राष्ट्रपती बनलेले आहे. शर्मन षण्मुखरत्नम हे कोण बनलेले, तर सिंगापूरमध्ये भारतीय वंशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहे. तर ही बाब आपल्याला लक्षात ठेवायची. तर आपल्या वंशाचे लोक वेगवेगळ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष बनत आहे, जसे की ऋषी सुनक इंग्लंडचे राष्ट्राध्यक्ष आहे. मग या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून भारतीय वंशाचे लोक कुठले राष्ट्राध्यक्ष आहे याची जर इन्फॉर्मेशन असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. यानंतर पुढे जाऊया, कोणते भारताचे 42वे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ बनलेले आहे. तर इथं काय विचारण्यात आलेले, भारताची 42वी युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट कोणती आहे यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर भारताची युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट जी आहे 42वी ती आहे होयसाळा मंदिर, जे कर्नाटकमध्ये. होयसाळा मंदिर जे कर्नाटकमध्ये ते काय आहे, तर भारताची 42वी जागतिक वारसा स्थळ आहे. होयसाळा मंदिर कोणत्या राज्यात येते हे सुद्धा लक्षात ठेवा, कर्नाटकमध्ये आहे. आणि 41वं स्थळ कोणतं होतं, तर शांतिनिकेतन हे आपलं युनेस्कोचं 41वी वर्ल्ड हेरिटेज साईट होती मित्रांनो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि शांतिनिकेतन कुठे आहे, तर पश्चिम बंगालमध्ये आहे. ही सुद्धा माहिती आपल्याला विसरायची नाही. यानंतर पुढे जाऊया, पुरुष क्रिकेट एशिया कप 2023चं विजेतेपद कोणी पटकावलं. तर भारताने श्रीलंकाला हरवून एशिया कपचं
विजेता हा भारत बनलेला होता. आणि एशिया कपवर मी एकदम जबरदस्त व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. हा एकूणातील 16वा एशिया कप होता आणि याचं विजेतेपद भारताने जिंकलं होतं. यापूर्वीचा जो 15वा एशिया कप होता हा श्रीलंकाने जिंकला होता आणि या श्रीलंकाला आता भारताने हरून एशिया कप मिळवला होता. हा जो एशिया कप होता हा पाकिस्तान प्लस श्रीलंका या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आला होता. या दोन्ही देशांमध्ये हा आयोजित केला गेला होता. कोणता एक देश याने कोणत्या एका देशामध्ये आयोजित केला गेला नव्हता, तर पाकिस्तान आणि श्रीलंका या दोघांनी मिळून हा जो काही एशिया कप आहे हा आयोजित केला गेला होता. त्यानंतर एशिया कपचं मुख्यालय किंवा एशियन क्रिकेट काउन्सिलचं मुख्यालय कुठे आहे, तर एशियन क्रिकेट काउन्सिलचं मुख्यालय श्रीलंकामध्येच आहे, कोलंबो या ठिकाणी. श्रीलंकामध्ये कोलंबो या ठिकाणी. आणि एशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष कोण आहे, तर जय शहा, जे अमित शहाचे पुत्र आहे, तर ते एशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष आहे. तर ही सुद्धा बाब तुम्हाला विसरायची नाहीये. यानंतर पुढे जाऊया. 9वा प्रश्न, जगातील सर्वात उंच लढाऊ विमानतळ कुठे बांधण्यात येत आहे. तर जगातील सगळ्यात उंच विमानतळ जे ते कुठे बांधलं जाते, लढाऊ विमानतळ, तर ते बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मार्फत जगातील सगळ्यात उंच ठिकाणी म्हणजे 13,000 फूट उंचीवर बांधलं जात आहे. आणि ते बांधलं जात आहे न्यूमा बेल्ट लडाख या ठिकाणी. लडाख येथे न्यूमा बेल्ट म्हणून ठिकाणी, या ठिकाणी जगातील सर्वात उंच लढाऊ विमानतळ बांधलं जात आहे. यानंतर पुढे जाऊया. लोकसभेत महिला आरक्षण विधेयक जे ते कोणत्या नावाने मांडण्यात आलं. तर लोकसभेमध्ये जे काही समजून घ्या महिला आरक्षण विधेयक आहे ते नारी शक्ती वंदन अधिनियम या नावाने मांडण्यात आलेलं आहे. तर आता इथून पुढे काय केलं जाणार आहे, तर जे लोकसभा आहे विधानसभा आहे त्यामध्ये महिलांना 33% आरक्षण मिळणार आहे. सध्याची जर परिस्थिती बघितली तर 15 ते 20%, 15% आरक्षण आपल्याला बघायला मिळतं लोकसभेत आणि विधानसभेत, आणि काही ठिकाणी त्यावरून खराब परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. तर अशी परिस्थिती होऊ नये म्हणून आपण 33% आरक्षण देणार आहोत. पण हे जे आरक्षण आहे हे मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर लागू होणार आहे आणि यावर्षी मात्र या आरक्षणाचा लाभ महिलांना काही घेता येणार नाहीये. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हे आरक्षण 2029च्या निवडणुका किंवा 2034च्या निवडणुकापासून लागू होईल. यंदा हे आरक्षण लागू होणार नाही, ही यातली एक उणीव आहे. यावर मी एक सेपरेट लेक्चर बनवलेलं आहे, वाटलंच तर तुम्ही ते लेक्चर जाऊन बघू शकता. यानंतर पुढील प्रश्न आहे, महान तत्वज्ञानी आदि शंकराचार्य यांच्या स्टॅच्यू ऑफ वननेसच्या 108 फूट उंच पुतळ्याचे अनावरण कुठे करण्यात आले. तर आदि शंकराचार्य यांचा 108 फूट उंच पुतळा अलीकडे बनवण्यात आलेला आहे आणि त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे स्टॅच्यू ऑफ वननेस. तर हा जो स्टॅच्यू ऑफ वननेस आहे हा मध्य प्रदेशमध्ये एक ठिकाण आहे ओंकारेश्वर. तर या ठिकाणी याचं अलीकडे अनावरण करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर याचं जे डिझाईन आहे ते CP कुकरेजा यांनी केलेलं आहे. आर्किटेक्चर आहे CP कुकरेजा. तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं. CP कुकरेजा. उंची आहे 108 फूट. 108 फूट उंची आहे. तुम्हाला 108 फूट आणि मीटर यामध्ये आयोग तुम्हाला गोंधळू शकतो. तर 108 फूट उंची, मीटर नाही फूट. ठीक आहे. तर ही बाब आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठिकाण आहे ओंकारेश्वर, मध्य प्रदेश. यानंतर पुढे जाऊ. कोणत्या राज्याने मुख्यमंत्री पूर्ण पुष्टीकरण योजना सुरू केलेली आहे. तर मुख्यमंत्री पूर्ण पुष्टीकरण योजना जी आहे तर ती ओडिशा राज्याने सुरू केलेली आहे. लहान मुलं, ठीक आहे, लहान मुले मुली यांच्यासाठी, त्यानंतर जे स्त्रिया आहे आणि जे अनाथ मुलं आहे यांच्या सगळ्यांसाठी पोषण, यांना सगळ्यांना चांगलं पोषण मिळावं, ठीक आहे, यासाठी ओडिशा सरकारने मुख्यमंत्री पूर्ण पुष्टीकरण योजना सुरू केलेली आहे. तर तुम्हाला हे जरी विचारलं नाही की कशासाठी सुरू करण्यात आली तरी पण तुम्हाला राज्य विचारलं जाईल आणि ते राज्य आहे ओडिशा. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. बघा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठं कन्व्हेन्शन सेंटर यशोभूमी कन्व्हेन्शनचं उद्घाटन कुठे केलेलं आहे. तर यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर अलीकडे कुठं याचं उद्घाटन झालेलं आहे तर हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर द्वारका या ठिकाणी याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर द्वारका, नवी दिल्ली या ठिकाणी यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. पंतप्रधान मोदींनी विश्वकर्मा जयंती निमित्ताने पारंपरिक कारागीर आणि कामगारांसाठी कोणती योजना सुरू केली. तर कारागिरांसाठी कोणती योजना सुरू केलेली, पारंपरिक कारागीर जे असतात, जे मूर्ती वगैरे बनवतात, त्यांच्यासाठी कोणती योजना सुरू केली, तर असा आपल्याला प्रश्न आहे. मग इथं आपल्याला ऑप्शन आहे नवीन स्वर्णिम योजना. तर नवीन स्वर्णिम योजना काय, आता इथं जे ऑप्शन आहे
त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देतो, कारण सगळेच ऑप्शन महत्त्वाचे. तर असेही ऑप्शन आपण घेत जाऊ ज्याचं महत्त्व खूप जास्त आहे, अशा ऑप्शनचं सुद्धा विश्लेषण आपण करत जाऊ. जसं की नवीन स्वर्णिम योजना जी आहे, तर या योजनेअंतर्गत महिलांना 2 लाखाचं कर्ज दिलं जाणार आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, नवीन स्वर्णिम योजना ही महिलांना कर्ज देण्याशी संबंधित आहे आणि 2 लाखापर्यंतचं कर्ज या ठिकाणी महिलांना दिले जाणार आहे. मिष्टी योजना काय? पीएम मिष्टी योजना. तर पीएम मिष्टी योजना मित्रांनो, खारफुटी वनांचं संरक्षण करण्यासाठी, मँग्रोव्ह जे काही फॉरेस्ट असतात त्यांचं संरक्षण करण्यासाठी, खारफुटीचे वन, जसं की सुंदरबन या ठिकाणी आपल्याला खारफुटीची वनं बघायला मिळतात, तर त्यांचं संरक्षण करण्यासाठी मिष्टी योजना सुरू करण्यात आलेली आहे. नया सवेरा योजना काय आहे? तर जे देशामध्ये अल्पसंख्याक आहे, मायनॉरिटीज आहे, त्यांना फ्री कोचिंग क्लासेस देण्यासाठी, ठीक आहे, मोफत कोचिंग क्लासेस देण्यासाठी नया सवेरा योजना सुरू करण्यात आली. आणि या ठिकाणी पीएम विश्वकर्मा योजना जी ती कशासाठी सुरू करण्यात आली? तर जे काही पारंपरिक कारागीर आहे तर त्यांना वेगवेगळ्या सुविधा प्रदान करण्यासाठी पीएम विश्वकर्मा योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. तर या 4 योजना लक्षात ठेवा. नवीन स्वर्णिम योजना महिलांना 2 लाखापर्यंतचं कर्ज, पीएम मिष्टी खारफुटीच्या वनांचं संरक्षण, नया सवेरा मोफत कोचिंग क्लासेस मायनॉरिटीजसाठी आणि पीएम विश्वकर्मा पारंपरिक कारागिरांना संरक्षण देण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांना अनेक लाभ उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. यानंतर पुढे जाऊया, कोणत्या राज्याने मुख्यमंत्री श्रमिक कल्याण योजना सुरू केली? तर मुख्यमंत्री श्रमिक कल्याण योजना जी आहे मित्रांनो, ती अरुणाचल प्रदेशने सुरू केलेली आहे. जे काही अरुणाचल प्रदेशमध्ये श्रमशक्ती म्हणजे काय? तर लेबर फोर्स. ठीक आहे, लेबर फोर्स म्हणजे तुम्ही, आम्ही, आपण सगळे काय श्रमशक्ती आहे. तर क्वालिटी श्रमशक्ती निर्माण करण्यासाठी, समजून घ्या की एखाद्याला काहीच करत नाही, तो जस्ट शेती करतोय, पण त्याला काहीतरी करण्याची इच्छा आहे, मग त्याला वेल्डिंग शिकून द्या, त्याला सुतारकाम शिकून द्या, त्याला पंक्चर काढायचं शिकून द्या. तर अशा प्रकारची चांगली श्रमशक्ती निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री श्रमिक कल्याण योजना जी आहे ती कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? अरुणाचल प्रदेशमध्ये. आणि तिथे जे काही कामगार असतील त्यांना वेगवेगळ्या सुविधा या अंतर्गत उपलब्ध करून दिल्या जातील. त्यानंतर बघा, पॅरा कमांडो बनणारी भारताची पहिली महिला आर्मी सर्जन कोण बनली आहे? म्हणजे जी डॉक्टर होती आणि आता ती पॅरा कमांडो बनणारी डॉक्टर होती आणि डॉक्टर असणारी पहिली पॅरा कमांडो महिला कोण बनली, असा आपल्याला हा प्रश्न आहे. तर डॉक्टर असणारी पहिली पॅरा कमांडो महिला बनलेली आहे मेजर पायल छाबडा. कोण? मेजर पायल छाबडा. यानंतर पुढील प्रश्न बघूया, कोणत्या राज्याने मुख्यमंत्री लाडली बहन आवास योजना सुरू केलेली आहे? तर महिलांसाठी घर उपलब्ध करून देण्यासाठी मध्य प्रदेश राज्याने मुख्यमंत्री लाडली बहन आवास योजना सुरू केलेली आहे. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहे? शिवराज सिंग चौहान. तर यांनी काय केलेलं आहे? तर मध्य प्रदेशमधील ज्या काही महिला असतील ज्यांच्याकडे घर नसेल तर त्यांना घर देण्यासाठी किंवा घर बांधण्यास मदत करण्यासाठी मुख्यमंत्री लाडली बहन योजना सुरू करण्यात आलेली आहे मध्य प्रदेश राज्यामार्फत. यानंतर पुढे जाऊया, जुन्या संसद भवनाचं नवीन नाव काय करण्यात आलेले? जे जुनं संसद भवन होतं त्याचं नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे मित्रांनो? तर जे जुनं संसद भवन होतं त्याचं नवीन नाव आहे संविधान सदन. काय नाव आहे? संविधान सदन हे त्याचं नवीन नाव आहे. मग आता हे जे काही जुनं आपण म्हणूया संसद भवन होतं तर याचं जे बांधकाम आहे मित्रांनो ते कधी चालू करण्यात आलं? कधी नाही, तर 1921 ला याचं बांधकाम सुरू झालं. 1927 पर्यंत याचं बांधकाम म्हणजे या कालादरम्यान चालू होतं आणि त्यानंतर फायनली 18 जानेवारी 1927 ला याचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर याचं उद्घाटन करण्यात आलं. तर हे जे काही संविधान सदन होतं किंवा आपण म्हणू शकतो की जुनी संसद होती याचं बांधकाम नेमकं कोणी केलं होतं? तर सर एडविन लुटियन्स आणि त्याचबरोबर मित्रांनो त्यांना मदत केली होती हर्बर्ट बेकर यांनी. तर या दोघांनी मिळून हे जे काही आपली जुनी संसद होती तिचं बांधकाम केलं होतं. ठीक आहे, कधी केलं होतं? 1921 ते 1927 दरम्यान यांच्या अध्यक्षतेखाली ते बांधकाम झालं होतं. 18 जानेवारी 1927 ला काय करण्यात आलं मित्रांनो? तर हे बांधकाम पूर्ण झालं आणि मग यामध्ये आपलं राज्यसभा होतं, लोकसभा होतं, एकूणच संसदेचं काम इथून चालायचं. पण आता आपण नवीन संसद भवन जेव्हा बांधलं तर तेव्हा आता याचं काम जे आपलं संविधानाचं महत्त्व समजून सांगण्यासाठी
याला थोडक्यात एक म्युझियम मध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं आहे आणि आता हे संविधान सदन म्हणून ओळखलं जाणार आहे. यानंतर पुढे जाऊया, पुढील प्रश्न बघूया. ICC पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 कोणता देश आयोजित करेल? तर 2023 चा क्रिकेट वर्ल्ड कप कोण आयोजित करते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भारत आयोजित करते. पण याचा ब्रँड अँबॅसिडर कोण आहे? काही महत्त्वाच्या गोष्टी. याचा ब्रँड अँबॅसिडर कोण आहे? तर शाहरुख खान. शाहरुख खान हा या जो काही 2023 चा क्रिकेट वर्ल्ड कप आहे त्याचा ब्रँड अँबॅसिडर आहे. ही बाब आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर याचा शुभंकर काय आहे? तर क्रिप्टोवर्स. ठीक आहे, क्रिप्टोवर्स म्हणून याचा काय आहे? शुभंकर आहे. क्रिप्टोवर्स. ठीक आहे, इथं यायला पाहिजे क्रिप्टोवर्स. ठीक आहे, क्रिप्टोवर्स याचा काय आहे? शुभंकर आहे. त्याचबाबत याचं थीम सॉन्ग काय आहे? दिल जश्न बोले. दिल जश्न बोले. ठीक आहे, दिल जश्न बोले हे याचं थीम सॉन्ग आहे. दिल जश्न बोले. आणि प्रीतम चक्रवर्ती यांनी हे थीम सॉन्ग बनवलेलं आहे. प्रीतम चक्रवर्ती यांनी हे थीम सॉन्ग बनवलेलं आहे. एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला लक्षात ठेवायची आहे क्रिकेट वर्ल्ड कपच्या बाबत. ठीक आहे, विसरायची नाही. यानंतर पुढे जाऊया. 20वा प्रश्न. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजे FTII चे नवीन अध्यक्ष कोण बनलं? तर FTII चे नवीन अध्यक्ष बनले R माधवन. ठीक आहे, R माधवन. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, FTII जी आहे त्याची स्थापना 1960 मध्ये झालेली आहे आणि याचं मुख्यालय आहे पुणे. यावर आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो, त्यामुळे महत्वाचा ही बाब आहे. यामुळे ही बाब आपल्याला लक्षात ठेवायची, कारण पुण्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि R माधवन हे याचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. त्यानंतर 21वा प्रश्न. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ज्याची स्थापना 1919 ला झाली होती, तर त्याचे नवीन प्रधान महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे नवीन प्रधान महासंचालक बनलेले मनीष देसाई. PIB काय आहे? तर PIB एखाद्या न्यूजच्या वेबसाईट सारखं आहे. तर ते आपल्याला काय करत असतं? गव्हर्नमेंटची जी काही बातम्या असतात ती प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतं. तर दूरदर्शन जसं आपल्याला बातम्या देतं, रेडिओमध्ये आकाशवाणी जसं आपल्याला बातम्या देतं, तसं वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला बातम्या देण्याचं काम करतं PIB, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो. यानंतर पुढे जाऊया. ड्युरंड कप जो 2023 मध्ये झाला. ठीक आहे, आशियाई फुटबॉल स्पर्धा ही ड्युरंड कप. तर याचं विजेतेपद कोणी मिळवलं ड्युरंड कपचं जो 2023 मध्ये झाला? तर मोहन बागान फुटबॉल क्लब याने ड्युरंड कपचं विजेतेपद मिळवलेलं आहे. आणि याने कोणाला हरवलं? तर याने बंगालला हरवलेलं आहे. ईस्ट बंगालला याने काय केलेलं आहे? तर हरवलेलं आहे आणि मोहन बागान FC क्लब हा जिंकलेला आहे. हा जो ड्युरंड कप होता हा कितवा होता? 132वा होता. खूप जुनी स्पर्धा आहे आशिया खंडातील, तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. यानंतर पुढे जाऊया. बघा 23वा प्रश्न. भारतातील पहिली गोरिला ग्लास मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी जी आहे ती कुठे उभारली जाणार आहे? तर भारतातील पहिली गोरिला ग्लास मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे ती तेलंगणामध्ये उभारली जाणार आहे. मित्रांनो, कॉर्निंग इंक काय कंपनीचं नाव आहे? कॉर्निंग इंक नावाची कंपनी ही गोरिला ग्लास बनवणार आहे तेलंगणामध्ये. यानंतर पुढे जाऊया. गोरिला ग्लास काय असतं? आपण ते फोनला वरून लावतो त्याला गोरिला ग्लास म्हटलं जातं. ठीक आहे, सेफ्टीसाठी. यानंतर 24वा प्रश्न. मिसेस युनिव्हर्स इंडिया हा किताब कोणी जिंकला? तर ही एकूणातील 8वी स्पर्धा होती. कितवी स्पर्धा होती? 8वी. आणि हिचे विजेतेपद मिळवलेले माधुरी पटेल यांनी. कोणी मिळवलं? माधुरी पटेल यांनी. यानंतर पुढे जाऊ. 25वा क्वेश्चन. कोणत्या राज्य सरकारने सबल योजना सुरू केलेली आहे? तर बघा मित्रांनो, सबल योजना तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते. अपंग मुलांची देखरेख करण्यासाठी सबल योजना सुरू केलेली आहे हिमाचल प्रदेशने. सबल योजना कोणी सुरू केली? तर हिमाचल प्रदेशने सुरू केलेली आहे. कशासाठी? तर अपंग मुलांची देखरेख करण्यासाठी ही सबल योजना हिमाचल प्रदेश राज्याने सुरू केलेली आहे. यानंतर पुढे जाऊया. 43वी आसियान शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली? तर बघा, भारत ज्या देशांसोबत व्यापार करतो, ठीक आहे, तर ते देश आहे आसियान देश, ज्यांचा आपल्यासोबत खूपच जास्त प्रमाणात व्यापार होतो. आसियान देश म्हणजे भारताच्या पूर्वेकडील देश, म्हणजे त्यामध्ये म्यानमार येतो, इंडोनेशिया येतो, फिलिपिन्स येतो. ठीक आहे, तर हे सगळे देश कशामध्ये येतात? आसियानमध्ये येतात. आणि टोटल इथं 11 देश आहे आसियानमध्ये. अलीकडे आपण जर बघितलं तर एक देश जॉईन झालेला आहे. पहिले 10चाच ग्रुप होता, 11वा देश अलीकडे एक जॉईन झाला. तर त्या देशाचं नाव काय हे तुम्ही मला सांगायचं, 11व्या देशाचं. मग यामध्ये खूप फेमस देश आहे. सिंगापूर आहे, मलेशिया आहे, त्यानंतर म्यानमार आहे, त्यानंतर इंडोनेशिया आहे. तर हे सगळे देश आसियानमध्ये येतात आणि भारताचा सगळ्यात मोठा ट्रेडिंग पार्टनर सुद्धा आहे. तर यांची
शिखर परिषद कुठे झाली होती, तर जकार्ता इंडोनेशियामध्ये यांची शिखर परिषद किंवा बैठक झाली होती दरवर्षी जी होती ती. ठीक आहे, एकूणातील कितवी 43वी. मग मित्रांनो यावर आपल्याला प्रश्न अजून येऊ शकतो की त्याची थीम काय होती, तर आसियान मॅटर्स एपी सेंटर ऑफ ग्रोथ अशी याची थीम होती. आसियान मॅटर्स एपी सेंटर ऑफ ग्रोथ अशी याची थीम होती. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे. यानंतर पुढील प्रश्न 27वा प्रश्न, भारतातील पहिल्या सौर ऊर्जा शहराचं उद्घाटन कोणतं झालं, तर भारताची पहिली सोलार सिटी कोणती बनली, कोणतं शहर भारताची पहिली सोलार सिटी बनलं, तर सांची मध्य प्रदेश हे भारताची पहिली सोलार सिटी बनलेली आहे. मी पहिल्या घडामोडी घेतल्या त्यामध्ये सुद्धा ही एक बाब कव्हर केली होती. तर सांची जी आहे मध्य प्रदेशमध्ये ऑलरेडी एक आहे, तर एक वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. ठीक आहे, वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. बौद्ध धर्मासाठी खूप महत्त्वाचं शहर आहे सांची. इथं अनेक स्तूप आपल्याला बघायला मिळतात. ऑलरेडी वर्ल्ड हेरिटेज साईट आहे आणि आता ते पहिलं भारतातील सौर शहर सुद्धा बनलेलं आहे. यानंतर प्रोजेक्ट नमन कोणी सुरू केला, तर प्रोजेक्ट नमन कोणी सुरू केलेला आहे, तर इंडियन आर्मीने, भारतीय सैन्याने प्रोजेक्ट नमन सुरू केलेला आहे. तर बघा, एकतर जे आर्मी पर्सन रिटायर होतात, ठीक आहे, रिटायर होतात किंवा निवृत्त होतात आणि काही जे आपले सैनिक आहे ते शहीद होतात. ठीक आहे, तर शहीद झालेले आणि रिटायर झालेले जे काही आपले सैनिक असतील तर त्यांच्या घरच्यांना वेगवेगळ्या सुविधा प्रदान करण्यासाठी भारतीय आर्मीने, इंडियन आर्मीने, भारतीय सैन्याने प्रोजेक्ट नमन सुरू केलेला आहे. तर प्रोजेक्ट नमन नेमकं काय आहे, तर परिवारासाठी सुरू करण्यात आलेले आहे. कोणाच्या, तर जे सैनिक देशाचं संरक्षण करता करता शहीद झाले आणि त्याचबरोबर जे रिटायर झालेले त्यांच्या परिवाराला वेगवेगळ्या सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी इंडियन आर्मीने प्रोजेक्ट नमन सुरू केलेला आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढे जाऊ मित्रांनो. तर पुढे जाण्याच्या अगोदर फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की ग्रुप सी साठी स्पेशल बॅच चालू आहे बघा, आणि डिपार्टमेंटल PSI साठी स्पेशल बॅच सुरू आहे, ज्यामध्ये रेग्युलर लाईव्ह लेक्चर सुरू आहे, रेकॉर्डेड लेक्चर आहे. तर ही जर तुम्ही तयारी करत असाल तर ही सुवर्ण संधी मिस नका करू. फक्त 1,500 रुपये फी आहे आणि या फी मध्ये एकदम दर्जेदार बॅचेस आम्ही तुमच्यासाठी आणलेले आहे. आपले बरेचसे स्टुडंट जे आहे ज्यांनी बॅच जॉईन केली त्यांनी सगळ्यांनी बॅचमध्ये कसं शिकवलं जातं, कसा आम्ही तुम्हाला सपोर्ट करतोय ते सगळ्या मुलांपर्यंत पोहोचवायचं विसरू नका. आणि सगळ्यांसाठी अजून एक खुश खबर, आपण स्पेशल करंट अफेअर्सची बॅच घेऊन येणार आहोत. ठीक आहे, जानेवारी ते डिसेंबरचा करंट अफेअर्स असेल, त्याचा कालावधी 6 महिन्याचा असेल. त्याचबरोबर जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत जे करंट अफेअर्स असेल तर ते डिटेल आपण घेणार आहोत. म्हणजे असे क्वेश्चन आन्सर तर त्यामध्ये असतीलच, पण त्याचप्रमाणे आपण जसं थिअरी अभ्यासतो, बाकीचे विषय अभ्यासतो, त्याप्रमाणे आपण प्रत्येक टॉपिक घेऊन त्या करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहोत. आणि मग त्यावरील टेस्ट जी आहे ती अशा क्वेश्चन आन्सरच्या स्वरूपात तुम्हाला देणार आहोत आणि त्याच्या नोट्स सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. म्हणजे तुम्हाला कोणताही इयर बुक घ्यायची गरज नाही, काहीच दुसरं काही करायची गरज राहणार नाही. ठीक आहे, तर ही करंट अफेअर्सची बॅच जी असेल तर ती लवकरच लॉन्च होईल. हिचा कालावधी 6 महिन्याचा असणार आहे आणि खूपच चांगली बॅच आहे. पूर्ण वर्षभराचा करंट अफेअर्स टॉपिकनुसार, म्हणजे पुरस्कार झाले तर पुरस्कारच सगळे घेतले जाईल. नोबेल पुरस्कार, जागतिक पुरस्कार, देशाच्या लेवलवरचे, राज्याच्या लेवलवरचे पुरस्कार. तर अशा प्रकारची सुंदर बॅच मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि फी एकदम कमी ठेवणार आहे. तर यासाठी तयार राहा. ठीक आहे, आणि ॲप डाउनलोड करून ठेवा या स्पेशल करंट अफेअर्सच्या बॅचसाठी. बघा, कोणत्या राज्याने मुख्यमंत्री कामधेनू पशु विमा योजना सुरू केली. आता पुढे जाऊया. ठीक आहे, काही नोटिफिकेशन देणं गरजेचं असतं ज्याने कधी आम्हाला पण फायदा होतो, कारण आम्ही हे तुमच्या पर्यंत जे मोफत लेक्चर घेऊन येतो त्यासाठी आम्हाला काहीतरी पाठबळ लागतं. मग ते पाठबळ या बॅचेसमधून मिळणार असतं आणि तुम्ही जे बॅचेस घेतात तर त्यामुळं आम्ही तुम्हाला सुद्धा शिकवतो आणि तुमच्यासारख्या अजून गरजवंत बाकी विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा लेक्चर पोहोचवतो. ठीक आहे, तर सुरू करूया परत. आता 29वा क्वेश्चन, कोणत्या राज्याने मुख्यमंत्री कामधेनू पशु विमा योजना सुरू केली. तर असं कोणतं राज्य आहे, तर राजस्थान. कोणतं राज्य आहे, राजस्थान. राजस्थानने काय केलं, त्या राज्यातल्या प्रत्येक पशुचा, म्हणजे जे काही पशु आहेत तर त्यांचा विमा काढला. काय केलं, विमा काढला. ठीक आहे, आणि असं जाहीर केलं की एखाद्या पशुला जर काही झालं तर त्या बदल्यात त्या पशुच्या मालकाला 40,000 रुपये दिले जाईल. ठीक आहे, पण विमा राजस्थानचं गव्हर्नमेंट काढून देईल, पण तुम्हाला त्यासाठी तिथे जावं लागेल तुमच्या पशुची नोंद करण्यासाठी. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय, मुख्यमंत्री कामधेनू पशु विमा योजना कोणी सुरू केली, तर राजस्थानने सुरू केली. तुम्ही तुमची पशुची नोंदणी केल्यानंतर त्या पशुला जर काही झालं तर तुम्हाला 40,000 रुपये त्या बदल्यात मिळणार आहे.
तर हा 40,000चा आकडा सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. यानंतर 30वा क्वेश्चन, कोणत्या देशातील संशोधकांनी स्टेम पेशीपासून कृत्रिम मानवी भ्रूण तयार केलेला आहे? स्टेम पेशी काय असतात, तर आपल्या शरीरामध्ये काही मूलपेशी असतात. मूलपेशी म्हणजे कशा असतात की त्या पासून काही अवयव देखील आपण बनवू शकतो, अशा प्रकारचे या पेशी असतात. आपण जेव्हा आईच्या पोटात असतो तेव्हा आपल्या याच पेशीपासून आपले हात बनतात, आपले पाय बनतात, आपलं डोकं बनतं. या सगळ्या गोष्टी या मूलपेशीपासूनच बनतात मित्रांनो. मग या ज्या मूलपेशी आहे त्यांना शरीरातून काढून घेतलं आणि त्यांच्यापासून कृत्रिम भ्रूण म्हणजे असं बाळ तयार केलं गेलं. ठीक आहे, तर हे जे कृत्रिम भ्रूण किंवा बाळ जे ते कोणत्या देशातील संशोधकांनी तयार केलेलं आहे, तर इस्रायलने तयार केलं. तर मूलपेशींविषयी एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन तुम्हाला युट्यूबवर किंवा इंटरनेटवर सहज उपलब्ध होईल, नक्की वाचा. खूप महत्वाचा टॉपिक आहे विज्ञानामधील मूलपेशी किंवा स्टेम पेशी. यानंतर पुढे जाऊया. बघा 31वा प्रश्न, भारताचं पहिलं युपीआय एटीएम, भारताचं जे पहिले युपीआय एटीएम आहे ते कोणी लॉन्च केलेलं आहे? तर बघा एटीएम वर असं तुम्हाला एक स्कॅनर दिसणार इथून पुढं, आणि हा जो स्कॅनर आहे तुम्ही स्कॅन केलं की तुमचं गुगल पे फोन पेचे ॲपमध्ये स्कॅनर असतं बघा, ते स्कॅन केलं की ते एटीएम मधून समजून घ्या, आणि तुम्ही स्कॅन केल्यानंतर 500 रुपये टाकले आणि तिथं खाली पे म्हटलं की तुम्हाला खाल्लं की 500 रुपये मिळणार एटीएम मधून. तर अशा प्रकारचं जे काही भारतात एटीएम सुरू केलं ते हिताची नावाची कंपनी जपानची, तिने हे एटीएम बनवलेलं आहे आणि भारतामध्ये सुरू केलेलं आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस 2023 कधी साजरा केला? तर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस जो आहे 2023चा तो 8 सप्टेंबर रोजी साजरा केला गेलेला आहे. यानंतर पुढे जाऊया. 33वा प्रश्न, कोणत्या शहरातील पोलिसांनी सवेरा योजना सुरू केली? तर पोलिसांनी सुरू केलेली ही अत्यंत चांगली योजना आहे मित्रांनो, सवेरा योजना. उत्तर प्रदेशमध्ये जे प्रयागराज पोलीस आहे, जुनं अलाहाबाद नव्हतं, प्रयागराज पोलीस, तर या प्रयागराज पोलिसांनी वरिष्ठ जे नागरिक असतात शहरातले त्यांना मदत करण्यासाठी जी योजना सुरू केली ती आहे सवेरा योजना. तर याचं उत्तर असणार प्रयागराज उत्तर प्रदेश. तर प्रयागराज उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी त्या शहरातील वरिष्ठ नागरिकांना सहाय्यता करण्यासाठी, मदत करण्यासाठी कोणती योजना सुरू केली? तर सवेरा योजना सुरू केली. तर नया सवेरा आपण बघितली होती. नया सवेरा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुरू केलेली योजना आहे, जिच्या अंतर्गत मायनॉरिटीज म्हणजे अल्पसंख्याक लोकांना फ्री कोचिंग क्लासेस उपलब्ध करून दिले जाणार आहे. आणि सवेरा योजना ही फक्त प्रयागराज पोलिसांनी सुरू केलेली आहे. कशासाठी? तर वरिष्ठ नागरिकांची सेवा करण्यासाठी, त्यांना आवश्यक गोष्टी पुरवण्यासाठी. यानंतर पुढे जाऊया. स्वच्छ वायू सर्वेक्षण जे 2023 मध्ये झालं, तर चांगल्या हवेच्या बाबतीत पहिला क्रमांक कोणत्या शहराने मिळवला? ठीक आहे, इथे थोडा क्वेश्चन चुकला, पण पहिला क्रमांक कोणत्या शहराने पटकवला असा याचा अर्थ आहे. तर पहिल्या क्रमांकावर आलं मित्रांनो इंदोर शहर. पहिला क्रमांक कोणी पटकवला? तर स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 नुसार सगळ्यात स्वच्छ शहर ठरलेलं आहे इंदोर. दुसऱ्या क्रमांकावर आहे आग्रा आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे आपलं ठाणे. तर हे विसरायचं नाही, ठाण्याचा कितवा क्रमांक आहे? तिसरा क्रमांक आहे. 10 लाख लोकसंख्येपेक्षा जास्त, 10 लाख लोकसंख्येपेक्षा जास्त शहर या कॅटेगरीमध्ये घेण्यात आली होती आणि यामध्ये इंदोरचा पहिला, ठाण्याचा तिसरा, आग्र्याचा दुसरा क्रमांक आहे, हे आपल्याला विसरायचं नाही. यानंतर G20 शिखर परिषद 2023 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर 9 ते 10 सप्टेंबर. ठीक आहे, 9 व 10 सप्टेंबर या 2 दिवसामध्ये G20 ची जी परिषद आहे ती नवी दिल्लीला आयोजित करण्यात आली होती. एक्झॅक्ट भारत मंडपम या ठिकाणी. कुठं? भारत मंडपम, ठीक आहे, भारत मंडपम या ठिकाणी G20 ची परिषद आयोजित करण्यात आली होती. भारतात ही कितवी G20 परिषद होती? तर 18वी G20 परिषद होती, 18वी. ठीक आहे, 1999 ला G20 या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. हिला कोणतं मुख्यालय नाहीये मित्रांनो. आपण जर बघितलं तर 18वी भारतात झाली, 17वी इंडोनेशिया, 17वी इंडोनेशिया. मी तुम्हाला एक होमवर्क दिला होता तर त्याचा आन्सर सुद्धा मीच देतो इथं. 17वी इंडोनेशिया आणि 19वी ब्राझील मध्ये होणार. कुठे होणार आहे? ब्राझील मध्ये. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचंय, कोणती कुठे झालेली, कोणती कुठे नाही. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. आणि आपली थीम काय होती? वसुदेव कुटुंबकम. वसुदेव कुटुंबकम या थीमचा अर्थ इंग्लिशमध्ये वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर. वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर असा त्याचा अर्थ आहे. यानंतर पुढे जाऊ. 36वा प्रश्न, कोणतं राज्य 2023 मध्ये 37व्या राष्ट्रीय खेळाचे आयोजन करणार आहे? तर राष्ट्रीय खेळाचे आयोजन 37व्या हे गोवा करणार आहे. कोण करणार आहे? गोवा. आणि मोगा हा या खेळाचा शुभंकर असणार आहे. मोगा
हा या खेळाचा काय असणार आहे, शुभंकर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2023 मध्ये भारतातील प्रत्येक गाव आणि शहरात सर्वसमावेशक आरोग्य सेवा देण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली? तर बघा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एक मोहीम सुरू केली, त्यामुळे हे खूप महत्त्वाचं ठरतं की द्रौपदी मुर्मू यांनी काहीतरी सुरू केलं राष्ट्रपतींनी, ठीक आहे. आणि काय मोहीम आहे, भारतातील प्रत्येक गाव आणि प्रत्येक शहरामध्ये सर्वसमावेशक आरोग्य सुविधा देणं, बरोबर. तर यासाठी कोणतं अभियान, कोणती स्कीम, कोणती मोहीम चालू केली, तर आयुष्मान भव अभियान यासाठी चालू करण्यात आलेलं आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे, स्टार करतो या क्वेश्चनला, हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. यानंतर पुढे जाऊया. बघा, कोणत्या देशाने आर्थिक एकात्मता आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर सुरू करण्याची घोषणा केली? तर बघा, इंडिया पासून आपण कशाला कनेक्ट करणार होतो, युएई पासून सौदी पासून आपण इस्रायलला जाणार होतो, ठीक आहे. इस्रायल पासून आपण परत समुद्री मार्गे युरोपला कनेक्ट होणार होतो आणि तिथून पुढे मग आपण अमेरिकेकडे जाणार होतो. तर अशा प्रकारचा एक कॉरिडॉर होता, ठीक आहे. तर या कॉरिडॉर आपण जाहीर केला, हा कॉरिडॉर आपण जाहीर केला आणि मग या कॉरिडॉरमुळे इस्रायल, सौदी अरेबिया, युएई हे एकमेकांसोबत कनेक्ट व्हायला लागले आणि मग कुठंतरी पॅलेस्टाईनचे जे काही आता जे युद्ध सुरू झालेलं आहे, ठीक आहे, तर पॅलेस्टाईनचे जे काही लोक होते, ठीक आहे, त्यांना काय वाटलं की आता ही इस्रायल सोबत मुस्लिम देश जॉईन व्हायला लागले, ठीक आहे, अरबी देश जॉईन व्हायला लागले, हे कुठंतरी आता यांचे रिलेशन चांगले व्हायला लागले. मग त्यामुळं त्या गाझा पट्टीतल्या लोकांनी इस्रायलवर अटॅक केला. म्हणजे इथं जे काही राजकारण आहे ते खूप नेक्स्ट लेवलचं आहे. तुम्हाला माहित नसणार की युद्ध, समजून घ्या, तिथं युद्ध कोणत्या कारणावरून चालू आहे, तर तिथं युद्ध समजून घ्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन वादावरून चालू आहे. पण हा जो कॉरिडॉर बनत होता, या कॉरिडॉरला कुठेतरी कमकुवत करण्यासाठी काही चायना सारखे देश जे ते फंडिंग करतात आणि त्यामुळे हे सुरू झालं आणि आता या कॉरिडॉरला नुकसान पोहोचलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने फक्त हे लक्षात ठेवायचं की इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे तो कोणी सुरू केला, तर तो भारताने सुरू केला होता. आणि भारताने हा का सुरू केला, तर चायनाचं एक होतं बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह, ठीक आहे, BRI म्हणून चायनाने एक सुरू केलं होतं की भारताच्या शेजारचे सगळे देश आहे त्यांना कनेक्ट करायचं आणि भारताला घेरायचं. मग त्याच्या उत्तरासाठी आपण हा कॉरिडॉर सुरू केला होता, इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर, आणि त्यामध्ये सुद्धा काड्या करण्याचं काम हे चायना सारख्या देशांनी केलेलं आहे. हे आपल्याला इस्रायल आणि पॅलेस्टाईन मधले जे युद्ध सुरू झालेले आहे त्यावरून बघायला मिळतं. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, 39वा प्रश्न, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ लीगल मेट्रोलॉजी, आता OIML नावाची एक संस्था आहे, हिचं नाव काय, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ लीगल मेट्रोलॉजी. तर ही जी संस्था आहे हिची स्थापना 1955 मध्ये झाली होती, ठीक आहे. हिचे 63 मेंबर आहे. आता इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ लीगल मेट्रोलॉजी OIML प्रमाणपत्र जाहीर करणारा जगातील 13वा देश कोण बनला, तर भारत बनला. नेमकं कन्सेप्ट काय, नीट लक्षात घ्या, समजून घ्या. बघा, आता आपण जर बघितलं तर आपण एखाद्या किराणा दुकानात जातो आणि मग आपण म्हणतो 1 किलो साखर दे, 2 किलो साखर द्या, 5 किलो साखर द्या. तर विशिष्ट माप त्या दुकानात असतात आणि प्रत्येक देशामध्ये या असे वेगवेगळी माप जे आहे ते वापरली जातात, ठीक आहे, वेगवेगळी माप जे आहे ते वापरली जातात. मग एक संस्था आहे त्यासाठी खास, OIML ही संस्था काय करते, तर हे माप जे ते आंतरराष्ट्रीय लेवलचे आहे की नाही, आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार बनली आहे की नाही हे चेक करण्याचं काम करते. आणि ज्या देशाची माप एकदम आंतरराष्ट्रीय लेवल प्रमाणे असतात त्या देशामध्ये माप बनवण्यासाठी परमिशन देते. म्हणजे त्या देशात 1 किलो, 2 किलो, 3 किलोची जी माप बनतील ती पूर्ण देशभर सुद्धा वापरली जाऊ शकतात. तर आता भारत हा 13वा असा देश बनलेला आहे की भारतात बनलेली जी काही माप, मेजरमेंटच्या पट्ट्या बिट्ट्या ज्या राहणार त्या पूर्ण जगभर वापरल्या जाणार आणि भारत अशी माप आता बनवणारा 13वा देश बनलेला आहे जी माप जगभर वापरली जाईल. तर भारत हा 13वा देश बनलेला आहे OIML प्रमाणपत्र जाहीर करणारा. म्हणजेच भारताला आता दर्जा मिळालेला आहे की तुम्ही आता माप किंवा जे मोजपट्ट्या वगैरे असतात ते तुम्ही बनवू शकतात. आय होप तुम्हाला क्वेश्चन समजले असेल. यानंतर पुढे जाऊया. भारतीय हवाई दलाला कोणत्या देशाकडून पहिले C-295 वाहतूक विमान मिळालेलं आहे, तर C-295 ही जी वाहतूक विमान आहे हे आपण स्पेनकडून विकत घेत आहोत. एक कंपनी आहे तिथली एअरबस नावाची कंपनी आहे, या एअरबस नावाच्या कंपनीकडून आपण विकत घेत आहोत. स्पेन हा देश आपल्याला 16 विमानं
त्याच देशात बनवून पाठवणार आहे आणि नंतर तो आपल्याकडे येणार आहे भारतात आणि भारतात तो येऊन 40 ही वाहतूक विमानं बनवणार आहे. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात द्या आणि ही विमानं भारतीय हवाई दलाला दिली जाणार आहे. तर अशा प्रकारे C295 ही विमानं आपण स्पेनकडून आणि तिथील कंपनी एअरबस कडून घेत आहोत. 16 विमानं तिकडून आपल्याकडे येणार, 40 विमानं आपल्याच देशात बनणार. यानंतर पुढे जाऊया. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन 2023 मध्ये कोणत्या तारखेला सेलिब्रेट झालेला आहे? तर आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन जो आहे मित्रांनो तो 15 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. कधी? 15 सप्टेंबर. याची थीम काय होती? एम्पॉवरिंग द नेक्स्ट जनरेशन. एम्पॉवरिंग द नेक्स्ट जनरेशन ही याची थीम होती. तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचंय. यानंतर 42वा क्वेश्चन, 2023 मध्ये वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सिक्युरिटी अवॉर्ड ने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर बघा 2023 मध्ये वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सिक्युरिटी अवॉर्डने आई अमृतानंदमयी देवी यांना सन्मानित करण्यात आलेले. तर अमृतानंदमयी देवी ज्या आहे मित्रांनो त्या केरळमधील एक मोठ्या समाज सुधारक आहे. कोण आहे? केरळमधील एक मोठ्या समाज सुधारक आहे. तर यांना एक अवॉर्ड मिळालेला आहे. तो अवॉर्ड आहे वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सिक्युरिटीज अवॉर्ड. तर या अवॉर्डने आई अमृतानंदमयी देवी यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. ते केरळमधील एक मोठ्या समाज सुधारक आहे. यानंतर पुढे जाऊया. भारताबाहेर जगातील दुसरे सगळ्यात मोठे हिंदू मंदिर कुठे बांधले जाते? तर भारताबाहेर जगातील दुसरे सगळ्यात मोठे हिंदू मंदिर जे ते न्यू जर्सी अमेरिकेमध्ये बांधले जात आहे. यानंतर 44वा प्रश्न, मुख्यमंत्री कृषक मित्र योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर मुख्यमंत्री कृषक मित्र योजना कोणी सुरू केली? तर या योजनेअंतर्गत 10 लाख पंप पंप काय असते? तर पंप म्हणजे मोटार. ठीक आहे, 10,000 पंप, सॉरी 10 लाख नाही 10,000 पंप, 10,000 पंप जे ते वितरित केले जाणार. 10,000 पंप. ठीक आहे. तर आपल्याकडे जी मोटार असते विहिरीमध्ये किंवा बोरमध्ये त्याला पंप म्हटलं जातं. ठीक आहे, त्याला काय म्हटलं जातं? पंप म्हटलं जातं. आणि ही योजना जर आपण बघितली ही मध्य प्रदेशने सुरू केलेली म्हणून तिथं मोटार शब्द नाही, काय पंप म्हटलं जाणार. तिथं काय म्हटलं जाणार? पंप. तर हे जे पंप मोटार वितरित केले जाणार आहे कोणत्या योजनेअंतर्गत? कृषक मित्र योजनेअंतर्गत. जी योजना मध्य प्रदेशने लॉन्च केली या अंतर्गत विविध शेतकऱ्यांना 10,000 मोटरी किंवा पंप वितरित केले जाणार आहे. जे शेतकऱ्यांकडे समजून घ्या की एवढी परिस्थिती नाही की स्वतःची मोटर खरेदी करून बसू शकतात शेतात, तर त्यांच्यासाठी ही स्कीम लॉन्च करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रजासत्ताक दिन परेड 2024 साठी प्रमुख पाहुणे कोण असणार आहे? कोणाला आपण आमंत्रित केलं? तर आपण जो बायडन यांना आमंत्रित केलेलं आहे ॲज अ प्रमुख पाहुणे म्हणून 2024च्या परेडसाठी. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. बघा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात भगवान शिव थीम असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केली? तर बघा, जे काही भगवान शिव आहे, महादेव आहे, तर त्या थीमवर, महादेवांच्या थीमवर, शिवच्या थीमवर आपण काय बनवत आहोत? एक स्टेडियम बनवत आहोत. तर भगवान शिव थीम स्टेडियम जे आहे ते वाराणसी या ठिकाणी बनणार आहे. कुठे बनणार आहे? वाराणसी. यानंतर पुढे जाऊया. इकॉनॉमिक फ्रीडम ऑफ द वर्ल्ड 2021च्या वार्षिक अहवालानुसार 165 देशांच्या क्रमवारीत भारताचं स्थान काय? तर बघा मित्रांनो, हा जो निर्देशांक आहे किंवा हा जो इंडेक्स आहे हा फ्रेझर इन्स्टिट्यूट, काय? फ्रेझर इन्स्टिट्यूट. तर फ्रेझर इन्स्टिट्यूट मार्फत हा एक अहवाल बनवला जातो. हा 2023च्या सप्टेंबर महिन्यामध्ये जाहीर करण्यात आला, 2021 या वर्षासाठीचा. आणि या अहवालानुसार भारताचा क्रमांक काय आहे? तर मित्रांनो, भारताचा क्रमांक आहे 87वा. कोणामार्फत बनवलं होतं? फ्रेझर इन्स्टिट्यूट. मूळचं कुठलं आहे? कॅनडा मधलं आहे. फ्रेझर इन्स्टिट्यूट कुठलं आहे? कॅनडाचं आहे. आणि या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे फर्स्ट सिंगापूरचा क्रमांक जो आहे तो पहिला राहिलेला आहे. तर ही बाब आपल्याला लक्षात ठेवायची. यानंतर पुढे जाऊया. बघा, भारतातील कोणत्या राज्यात व्हेनेडियम या दुर्मिळ धातूचा शोध लागलेला आहे? तर व्हेनेडियम आपल्याला मिळालेले गुजरातमध्ये. कुठे मिळाले? व्हेनेडियम गुजरातमध्ये. तर लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया. द्विपक्षीय समुद्री अभ्यास सिम्बेक्स 2023 भारतीय नौदल आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला? तर भारत आणि सिंगापूर या दरम्यान एक नौदलाचा, कशाचा? नौदल म्हणजे नेव्हीचा एक युद्ध अभ्यास आयोजित केला जातो. तर त्याचं नाव आहे सिम्बेक्स. त्याचं नाव काय आहे? सिम्बेक्स. आणि यावर्षी 2023 मध्ये 30वा सिम्बेक्स जो आहे
तो सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. 30वा सिम्बेक्स जो आहे तो भारत आणि सिंगापूरच्या नौदलादरम्यान सिंगापूर या देशामध्येच आयोजित करण्यात आला होता. यानंतर पुढे जाऊया. 50वा प्रश्न. भारतात झालेल्या पहिल्या मोटोजीपी म्हणजे जी टू व्हीलर गाडी राहती, ठीक आहे, तर त्याची जी रेसिंग आहे त्याला मोटोजीपी म्हटलं जातं. तर या शर्यतीमध्ये इंडियन ग्रँड प्रिक्स चे विजेतेपद कोणी पटकवलं, म्हणजे कोण यामध्ये विजेता बनला आहे? तर मार्को बेजेजी इटलीचा हा एक आहे आणि याची गाडी होती डुकाटी कंपनीची. तर डुकाटी कंपनीची याची गाडी होती आणि मार्को बेजेजी हा विजेता ठरलेला आहे भारतामध्ये झालेल्या मोटोजीपी शर्यतीच्या. यानंतर पुढे जाऊया. 51वा प्रश्न. 2023 मध्ये 65व्या रॅमन मॅग्सेसे पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर आपण जर बघितलं 2023 मध्ये 65वा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार जो आहे तो युजेनियो लेमेस हे तिमोरचे व्यक्ती आहे. त्यानंतर आर रविकन्नन भारतीय व्यक्ती आहे. त्यानंतर कोरवी रक्षंद बांगलादेशचे आहे आणि मिरियम कोरोनेल फेरर फिलिपिन्सचे आहे. सगळ्यांना हा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला. आपल्याला कोणाविषयी लक्षात ठेवायचं तर आर रविकन्नन यांच्याबाबत आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यांना का मिळाला तर यांनी मोफत काय केलेलं आहे, मोफत लोकांचा कॅन्सरचा इलाज केलेला आहे. म्हणून आर रविकन्नन यांना 65वा रॅमन मॅग्सेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचंच आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो 52वा प्रश्न. आधारशी जोडलेली जन्म नोंदणी सुरू करणारं ईशान्येतील पहिलं राज्य कोणतं बनलेलं आहे? तर बघा, आधार जे आपलं आधार कार्ड आहे, ठीक आहे, तर या आधारशी जन्म नोंदणी, ठीक आहे, या आधारशी जोडलेली जन्म नोंदणी सुरू करणारं ईशान्य भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो नागालँड. कोणतं राज्य आहे? नागालँड. तर नागालँड हे ईशान्य भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे की ज्याने आधारशी जॉईन होणारी जन्म नोंदणी सुरू केलेली आहे. ठीक आहे. तर जन्म नोंदणी विषयक सर्व माहिती आता आधारशी जोडली जाणार आहे. जे नवीन मुलांचा जन्म होणार आहे तर त्यांच्या विषयीची जन्माची सगळी नोंद जी आहे ती आधारशी कनेक्ट केली जाणार आहे आणि असं सुरू करणारं ईशान्य भारतातील पहिलं राज्य बनलेलं आहे नागालँड. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर कोणत्या राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी मुख्यमंत्री नाश्ता योजना सुरू केली किंवा तिचा विस्तार केला? तर बघा मित्रांनो, आपण बघितलेलं आहे की मध्यान्ह भोजन आहार योजना एक आपल्याकडे होती की दुपारच्या सुट्टीमध्ये आपल्याला जेवण भेटायचं. बरोबर, दुपारच्या सुट्टीमध्ये जेवण भेटायचं. आणि दुपारच्या सुट्टीमध्ये जेवण भेटायचं ही जी योजना आहे ही खरं तर मद्रास महानगरपालिकेने सुरू केली होती. कोणी सुरू केली होती? मद्रासच्या महानगरपालिकेने सुरू केली होती. आणि मद्रास महानगरपालिकेमध्ये काय भेटायचं? दुपारी जेवण भेटायचं. मग पुढे जाऊन ही पूर्ण आपल्या देशभर राबवण्यात आली. ठीक आहे, मध्यान्ह आहार भोजन योजनेच्या नावाने पूर्ण देशभर राबवली गेली. आता तमिळनाडू सरकारने अजून एक पुढाकार घेतला. ठीक आहे, तेव्हाचं मद्रास म्हणजे आताचं तमिळनाडू. मग तमिळनाडूने सरकारने अजून एक पुढाकार घेऊन नाश्ता योजना सुरू केली. म्हणजे आता जेवणाबरोबर नाश्ता सुद्धा भेटणार आहे. आणि नाश्ता योजना सुरू केली ना, अजून तिचा आता कालावधी वाढून त्या कालावधीचा विस्तार केलेला आहे. तर तमिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहे? तर स्टॅलिन हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला क्रिकेटपटू कोण आहे? तर कॅनडाची एक क्रिकेटपटू आहे डॅनियल मॅकेगही. ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला क्रिकेटपटू आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर पहिली ट्रान्सजेंडर कोण आहे क्रिकेट खेळणारी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी? तर कॅनडाच्या टीमकडून डॅनियल मॅकेगही ही पहिली क्रिकेटपटू बनलेली आहे जी ट्रान्सजेंडर आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. 2023 मध्ये जागतिक शांतता पुरस्कार हा कोणाला मिळालेला? 2023चा जागतिक शांतता पुरस्कार जो स्वीडन कडून दिला जातो. कोणाकडून दिला जातो? स्वीडन कडून. तर स्वीडन कडून दिला जाणारा जागतिक शांतता पुरस्कार जो आहे तो नर्गिस मोहम्मद हसनजई यांना मिळालेला आहे. यांनी तालिबान विरोधात तालिबान विरोधात आवाज उठवला, त्यामुळे यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तालिबानने कशा प्रकारे महिलांच्या स्वातंत्र्याचा हनन केलेलं आहे तर त्याच्या विरोधात यांनी मोहीम सुरू केली म्हणून यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि या कुठले असतील मग? तालिबान कुठले? तर अफगाणिस्तानचं. या मूळच्या अफगाणिस्तानचे आहे, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. यानंतर पुढे जाऊया. बघा, मॉस्को येथे झालेल्या पहिल्या ब्रिक्स इनोव्हेशन फोरम मध्ये, ब्रिक्स संस्था माहिती आहे, ब्रिक्स ऑर्गनायझेशन आहे. ठीक आहे, त्यामध्ये ब्रिक्स मध्ये कोण कोण येतं? ब्राझील आहे, रशिया आहे, इंडिया आहे, चायना आहे, साऊथ आफ्रिका आहे. तर यांचं काय झालं तर पहिली इनोव्हेशन फोरम आयोजित करण्यात आलं. म्हणजे एक समजून घ्या की एक आपण म्हणूया एक पार्टी टाईप आयोजित करण्यात आलं. पण त्या ठिकाणी
पार्टीमध्ये मजा केली जाते, इथं इनोव्हेशन म्हणजे प्रयोग दाखवले जातात. तर अशा टाईप आयोजित करण्यात आलं आणि यामध्ये वर्ल्ड इनोव्हेशन अवॉर्ड देण्यात आले. ठीक आहे. तर ब्रिक्सचे जे वर्ल्ड इनोव्हेशन अवॉर्ड होते त्यामध्ये भारताचं असं कोण होतं ज्यांना सन्मानित करण्यात आलं, तर भारताचं मित्रांनो शांता थोटम यांना सन्मानित करण्यात आलेले आहे वर्ल्ड इनोव्हेशन अवॉर्डने. शांता थोटम हे नाव लक्षात ठेवायचं. यानंतर पुढे जाऊ. 57वा प्रश्न बघा. आरोग्य मंत्रालयाने 2023 मध्ये औषध निर्माण आणि मेडिटेक क्षेत्रातील संशोधन आणि नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणती योजना सुरू केली? तर आरोग्य मंत्रालयाने 2023 मध्ये कशासाठी, तर औषध निर्माण करण्यासाठी आणि मेडिटेक क्षेत्रामध्ये संशोधन आणि नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणती योजना सुरू केली? तर ती योजना आहे मित्रांनो प्रीप योजना. PRIP. आता प्रीप योजनेचा फुल फॉर्म काय आहे, तर पी म्हणजे प्रमोशन ऑफ रिसर्च अँड इनोव्हेशन. प्रमोशन ऑफ रिसर्च अँड इनोव्हेशन कुठलं, तर फार्मा सेक्टर मधलं. कुठलं, तर फार्मा सेक्टर मधलं. पहिल्या पीचा अर्थ आहे प्रमोशन ऑफ रिसर्च अँड इनोव्हेशन इन फार्मा सेक्टर. तर असं या प्रीप योजनेचं नाव आहे. आणि ही योजना जी आहे ती औषध निर्माण क्षेत्रामधलं संशोधन इनोव्हेशनसाठी सुरू करण्यात आलेली आहे प्रीप योजना, जी आरोग्य मंत्रालयाने 2023 मध्ये सुरू केली. तर प्रीप नाव लक्षात ठेवा, प्रमोशन ऑफ रिसर्च अँड इनोव्हेशन इन फार्मा मेडिटेक सेक्टर. यानंतर पुढे जाऊ. भीष्म प्रकल्पांतर्गत जगातील पहिलं आपत्ती रुग्णालय ज्याचं नाव आहे आरोग्य मैत्री, तर हे कुठे बांधण्यात आलं? तर बघा, भीष्म प्रकल्पांतर्गत आपण आपत्तीच्या वेळी लवकरात लवकर उपचार करण्यासाठी आपत्तीच्या वेळी समजून घ्या, चक्रीवादळ आलं, बरेचसे जण त्यामुळं काय होतात, तर त्यांना त्यापासून इजा पोहोचते. मग अशा वेळी त्या ठिकाणी रुग्णालय असावं. तर मग असे रुग्णालय आपण आता इथे बनवत आहोत, ज्याचं नाव आहे आरोग्य मैत्री रुग्णालय. हे कुठे बांधण्यात आलेलं आहे मित्रांनो? तर आरोग्य मैत्री रुग्णालय हे भारतामध्ये बांधण्यात आलेलं आहे. आरोग्य मैत्री रुग्णालय कुठे बांधण्यात आलेलं आहे? तर भारतामध्ये. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, विसरायचं नाही. यानंतर पुढे जाऊया. ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट. तर बँकांविषयी एक रिपोर्ट येतो की कोणती बँक चांगली आहे, कोणत्या बँकेचा गव्हर्नर भारी आहे, अशा प्रकारचा एक रिपोर्ट ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट नावाने जाहीर करण्यात येतो. मग असा रिपोर्ट 2023 मध्ये सुद्धा आला. तर रिझर्व्ह बँकेचे जे की गव्हर्नर आहे शक्तिकांत दास यांना या रिपोर्टनुसार कोणती रेटिंग मिळाली? A+, A, B, B+. तर यांना A+ रेटिंग मिळाली, कारण हे जबरदस्त काम करत आहे म्हणून यांना A+ या रेटिंगने सन्मानित करण्यात आले. यानंतर पुढील प्रश्न बघा. ऑल इंडिया रेडिओ आणि न्यूज सर्व्हिसेस डिव्हिजनचे नवीन प्रधान महासंचालक कोण बनलेला आहे? तर ऑल इंडिया रेडिओ आणि न्यूज सर्व्हिस डिव्हिजनचे नवीन प्रधान महासंचालक बनलेले आहे डॉक्टर वसुधा गुप्ता. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे. डॉक्टर वसुधा गुप्ता ऑल इंडिया रेडिओच्या महासंचालक बनलेले आहे आणि न्यूज सर्व्हिस डिव्हिजनच्या सुद्धा महासंचालक बनलेले आहे. त्यानंतर US ओपन बघा. टेनिस, आता जसं क्रिकेटचा वर्ल्ड कप सध्या सुरू आहे बरोबर, तसा टेनिसचा वर्ल्ड कप जो राहतो तो वर्षातून 4 वेगवेगळ्या ठिकाणी होतो आणि त्याला ओपन म्हणून ओळखलं जातं. जसं की आपण क्रिकेट वर्ल्ड कप म्हणतो तसं टेनिसमध्ये टेनिस ओपन म्हणून त्याला ओळखलं जातं. मग तो जर कुठे कुठे होतो, तर तो ऑस्ट्रेलियामध्ये होतो, त्याला ऑस्ट्रेलियन ओपन म्हटलं जातं. अमेरिकेत होतो, त्याला US ओपन म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर इंग्लंडमध्ये होतो, त्याला विम्बल्डन म्हटलं जातं आणि फ्रान्समध्ये होतो, त्याला फ्रेंच ओपन म्हटलं जातं. हे 4 वर्ल्ड कप दरवर्षी होतात. मग यांचे विजेते यावर आपल्याला 100% आयोग क्वेश्चन विचारतो आणि खास करून पुरुष विजेता यावर आयोगाचा भर असतो. मग आपण जर बघितलं तर US ओपन कोणी जिंकलं? तर सिंपल मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्हाला लक्षात ठेवायचं की US ओपन जिंकणारा कोण आहे? तर इथं नोवाक जोकोविच याने US ओपन जिंकलेलं आहे. तर याने कोणकोणते ओपन जिंकलं? तर याने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलं, त्यानंतर यानेच US ओपन जिंकलं, यानेच विम्बल्डन सुद्धा जिंकलं. फक्त हा हरला तर फ्रेंच ओपन हरला आणि फ्रेंच ओपन कार्लोस अल्काराज याने जिंकलेला आहे. फक्त एकच वर्षामध्ये ज्या 4 स्पर्धा झाल्या, या 4 पैकी 3 स्पर्धा ज्या आहे मित्रांनो या नोवाक जोकोविचने जिंकलेल्या आहे. जर याने 4 स्पर्धा जिंकल्या असत्या तर त्याला करिअर ग्रँड स्लॅम म्हटलं जातं. आता याला काय म्हटलं जातं? एखादा विजेते झाला, एखाद्याने हा टेनिसचा वर्ल्ड कप जिंकला तर त्याला म्हटलं तर याने ग्रँड स्लॅम जिंकला. जसं की US ओपन चा जो काही ग्रँड स्लॅम आहे तो कोणी जिंकला? नोवाक जोकोविचने जिंकला. त्याला ग्रँड स्लॅम म्हटलं होतं. त्या वर्ल्ड कपला काय म्हटलं होतं? ग्रँड स्लॅम. ठीक आहे. US ओपन कोणी जिंकलं? तर नोवाक जोकोविचने. म्हणजे नोवाक जोकोविचने
US ग्रँड स्लॅम जिंकला. जर त्याने 4ही जिंकले असते तर त्याला म्हटलं तर करिअर ग्रँड स्लॅम. ठीक आहे, करिअर ग्रँड स्लॅम. तर हे सुद्धा लक्षात ठेवा, याने करिअर ग्रँड स्लॅम जिंकला असता, पण कार्लोस अल्काराज कडून हा एका याच्यामध्ये हारला. ठीक आहे, आणि त्याचा काय झाला, करिअर ग्रँड स्लॅम हुकला. तर सगळ्यात लास्ट झालेली US ओपन जी ती कोणी जिंकली, तर ती नोवाक जोकोविचने जिंकलेली आहे. कोणी जिंकलेली आहे, नोवाक जोकोविचने जिंकलेली आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढे जाऊया बघा, 62वा प्रश्न, भारतातील पहिला अंडरग्राऊंड पॉवर ट्रान्सफॉर्मर कुठे बसवलेला आहे. तर बघा, ट्रान्सफॉर्मर सहसा जमिनीवर बसवला जातो. ठीक आहे, तर आता भारतातील पहिला अंडरग्राऊंड ट्रान्सफॉर्मर कुठे बसवलेला आहे, तर बेंगलोरमध्ये बसवलेला आहे. डायरेक्ट तुम्हाला पहिल्या घडामोडीमध्ये विचारलं जाऊ शकतं की भारतातला पहिला अंडरग्राऊंड पॉवर ट्रान्सफॉर्मर म्हणजे विजेशी संबंधित जे काही ट्रान्सफॉर्मर असतात तो कुठं बसवलेला अंडरग्राऊंड, तर तो बेंगलोरमध्ये. यानंतर बघा, भारत आणि फ्रान्स यामध्ये एक युद्ध सराव होतो, त्याला म्हटलं तर वरुण. आणि वरुण युद्ध सराव सहसा नौदलादरम्यान होतो. नौदलाचाच आहे. ठीक आहे, सहसा म्हणताना यंदा नौदलाचाच हा युद्ध सराव आहे. मग हा 21वा युद्ध सराव जो आहे तो कुठे आयोजित करण्यात आला होता, तर तो अरबी समुद्रामध्ये, भारतामध्येच अरबी समुद्रामध्ये आयोजित करण्यात आला होता. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. यानंतर 64वा प्रश्न, G20 शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणती आघाडी सुरू केली. बघा, G20 शिखर परिषदेमध्ये नरेंद्र मोदी यांनी नवीन आघाडी ओपन करण्याचा निर्णय घेतला की आम्ही काय करतोय, 30 देशांचा एक गट बनवतोय आणि त्या गटाचा मुख्य उद्देश असेल ग्लोबल बायोफ्युल अलायन्स. ठीक आहे, तर याचा मुख्य उद्देश काय, बायोफ्युलवर जोर दिला जाईल. हे बायोफ्युल काय भानगडी, तर समजून घ्या, तुम्ही तांदूळाचं उत्पादन घेतलं, गव्हाचं उत्पादन घेतलं, म्हणजे राहिलेला तांदूळाचा जो काही भुसा आहे, गव्हाचा भुसा आहे, त्यापासून इंधन बनवलं जाईल, त्याला म्हटलं जाईल बायोफ्युल. म्हणजे जे काही शेतीतील जे काही टाकाऊ पदार्थ असतात तर त्यापासून जे इंधन बनवलं जातं त्याला म्हटलं तर बायोफ्युल. आणि या बायोफ्युल आपला देश तर निर्माण करत आहे, पण जगातले असे बाकी अजून 29 देश निवडण्यात येणार आहे की ज्यामध्ये बायोफ्युल बनवलं जातं आणि त्या देशांचा 30 देशांचा गट बनवला जाणार आहे आणि त्या 30 देशांच्या गटाला ग्लोबल बायोफ्युल अलायन्स म्हणून घोषित केलं जाणार आहे. तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं की G20 शिखर परिषदेअंतर्गत बायोफ्युल अलायन्स जाहीर करण्यात आली होती, ग्लोबल बायोफ्युल अलायन्स जाहीर करण्यात आली होती. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं. बायोफ्युल म्हणजे काय आपण समजून घेतलं. यानंतर पर्सिवरन्स रोव्हर अमेरिकेने मंगळावर अशा प्रकारचं एक रोव्हर पाठवलं. जसं आपण चंद्रावर प्रज्ञान नावाचं रोव्हर पाठवलं तसं अमेरिकेने पर्सिवरन्स रोव्हर जे ते मंगळावर पाठवलं होतं. तर मग या पर्सिवरन्स रोव्हरने काय केलं, कार्बन डायऑक्साईड पासून ऑक्सिजनची यशस्वीरित्या निर्मिती केली. कार्बन डायऑक्साईड पासून ऑक्सिजन बनवला. मग हे जेव्हापासून गेलं तेव्हापासून याने कार्बन डायऑक्साईड पासून ऑक्सिजनची ते निर्मिती करत आहे पर्सिवरन्स रोव्हर. मग याने किती निर्मिती केली मित्रांनो, तर ती सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, याने 122 ग्रॅम ऑक्सिजन निर्माण केला, जो माणसाला 3 घंटे जिवंत ठेवू शकतो. 3 घंटे जिवंत ठेवू शकतो. मग प्रश्न असा आहे की हा जो ऑक्सिजन निर्माण केलेला आहे हा कोणत्या उपकरणाच्या साहाय्याने निर्माण केला, तर इथं मोक्सी नावाचं एक उपकरण आहे, त्याच्या साहाय्याने हा ऑक्सिजन निर्माण करण्यात आलेला आहे. ही बाब लक्षात ठेवायची. यानंतर 66वा प्रश्न, 6वा राष्ट्रीय पोषण महिना 2023 हा कधी आणि किती दिवस साजरा केला जाणार. तो जो राष्ट्रीय पोषण महिना आहे हा 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या दरम्यान सेलिब्रेट केला जाणार आहे. ठीक आहे, 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर. मग तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये हे उत्तर द्यायचे की राष्ट्रीय पोषण सप्ताह, ठीक आहे, राष्ट्रीय पोषण सप्ताह कधी साजरा केला जातो हे तुम्हाला सांगायचं. यानंतर पुढे 67वा प्रश्न, पुरुष हॉकी एशिया कप 2023 कोणी जिंकला. हा जो पुरुष एशिया कपचा किताब आहे तो कोणी जिंकला, तर हा जो किताब आहे हा भारताने जिंकला. भारताने कोणाला हरवलं, तर भारताने पाकिस्तानला हरवलं. ही जी स्पर्धा आहे ही सलालाह ओमान या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. ओमान सलालाह या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यानंतर पुढे जाऊया, कोणत्या देशाने युनायटेड नेशन कमिशन ऑन इंटरनॅशनल ट्रेड लॉ ची दक्षिण आशियाई परिषद 2023चं आयोजन केलं. तर बघा, युनायटेड नेशन कमिशन ऑन इंटरनॅशनल ट्रेड लॉ, तर याची दक्षिण आशियाई परिषद जी आहे तिचं आयोजन जे ते भारताने केलं होतं. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. 1 लाइनर क्वेश्चन येऊ शकतो. यानंतर खलिस्तानी टायगर फोर्सचा प्रमुख हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येनंतर भारताने सप्टेंबर 2023 मध्ये कोणत्या देशाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली, तर खूप मोठा मॅटर झाला होता असं म्हणता येईल आपल्याला. मॅटर शब्द यूज करता येईल की भारत आणि कॅनडाचे संबंधच खराब झाले.
याने, तर कॅनडाचा जो काही हे होता एक खलिस्तानी आतंकवादी होता जो हरियाणा ते कॅनडामध्ये लपलेला होता, तर याची काय केले, तर याची कोणीतरी हत्या केली. ठीक आहे, आता कोणी केली हे तुम्ही समजून घ्या. तर याला उडवलं, समजून घ्या याची हत्या केली. तर मग याची हत्या केल्यानंतर मित्रांनो जो कॅनडाचा पंतप्रधान आहे तो आपल्या देशावर त्याचं हे करू लागला. आता हत्या तर म्हणता येणार नाही, हा आतंकवादी होता. ठीक आहे, म्हणजे याला यमसदनी पाठवण्याचं काम केलं. पण तरी पण कॅनडाचा जो पंतप्रधान आहे, आता कॅनडामध्ये पंजाबी लोकांची संख्या जास्त असल्यामुळं त्याला त्यांचा सपोर्ट पाहिजे होता. म्हणून याने काय केलं, तर त्यांचा सपोर्ट मिळवण्यासाठी भारतावर आरोप करू लागला. आणि मग भारतावर आरोप करू लागला, तर मग भारताने याच्या उत्तर देण्यासाठी भारतामध्ये जे कॅनडाचे अधिकारी होते, राजनैतिक अधिकारी, तर त्यांची हकालपट्टी केलेली आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं. यानंतर 17वा प्रश्न, आशियाई खेळ 2023 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणतं पदक जिंकलं? तर एशियन गेम्समध्ये भारताने क्रिकेटमध्ये सुवर्ण पदक जिंकलं. भारताने कोणाला हरवलं, तर भारताने श्रीलंकाला हरवलेलं आहे. ठीक आहे, तर आपली जी पुरुषांची क्रिकेट टीम आहे त्याने सुद्धा सुवर्ण पदकच जिंकलेलं आहे. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढे जाऊया. केंद्र सरकारने भारतातील सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून कोणत्या राज्यातील किरीटेश्वरी गावाची निवड केलेली आहे? तर किरीटेश्वरी हे 2023 सर्वात चांगलं पर्यटन गाव म्हणून या किरीटेश्वरीला दर्जा देण्यात आलेला आहे. तर हे किरीटेश्वरी पश्चिम बंगालमधील एक गाव आहे, हे लक्षात ठेवायचं. एकतर गावाचं नाव लक्षात ठेवायचं, कोणतं गाव सर्वोत्तम पर्यटन गाव ठरलं आणि कोणत्या राज्यात आहे, तर पश्चिम बंगालमध्ये आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर लेट्स मूव्ह फॉरवर्ड नावाची कादंबरी, ठीक आहे, हे कॉमिक बुक आहे, हे कोणी लॉन्च केलं? तर लेट्स मूव्ह फॉरवर्ड नावाची कादंबरी किंवा कॉमिक बुक धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहे त्यांनी लॉन्च केलं. यानंतर ज्युरिच डायमंड लीग 2023, ज्युरिच डायमंड लीग 2023 ही एक भालाफेक स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने कोणतं पदक जिंकलं? तर नीरज चोप्राने या स्पर्धेमध्ये रजत पदक जिंकलं, म्हणजे रौप्य सिल्वर मेडल जे ते जिंकलेलं आहे. आणि ज्युरिच डायमंड लीग जी आहे ती कोणत्या देशात झाली? तर स्वित्झर्लंड या देशामध्ये ही झालेली आहे ज्युरिच डायमंड लीग. तर ही आपल्याला माहिती असली पाहिजे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. पुढील अगदी सोपा प्रश्न आहे की राष्ट्रीय शिक्षक दिन 2023 ला कधी साजरा झाला किंवा कधी साजरा केला जातो किंवा कधी साजरा केला गेला? तर याचं सिंपल उत्तर आहे 5 सप्टेंबरला आपण दरवर्षी काय करतो? शिक्षक दिन साजरा करतो. पण याची थीम काय होती यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की राष्ट्रीय शिक्षक दिन जो आहे तो दरवर्षी आपण 5 सप्टेंबरला सेलिब्रेट करतो. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीच्या दिवशी आपण हा जो दिवस आहे हा साजरा करतो. मित्रांनो याची थीम काय होती? तर टीचर ॲट द हार्ट ऑफ एज्युकेशन रिकव्हरी, टीचर ॲट द हार्ट ऑफ एज्युकेशन रिकव्हरी, तर ही याची थीम होती. यानंतर पुढे जाऊया, पुढील क्वेश्चन घेऊया. 75वा प्रश्न आहे की 2023 मध्ये नौदल कमांड कॉन्फरन्सची दुसरी आवृत्ती कुठे आयोजित केली जात आहे? तर 2023 मध्ये नौदल कमांड जे आहे, नौदल कमांड कॉन्फरन्स म्हणजे थोडक्यात नेव्हीची एक कॉन्फरन्स, एक बैठक होणार आहे, यांची एक परिषद आयोजित केली जाणार आहे. ती कुठे आयोजित केली जाणार आहे? तर नौदलाची जी काही कमांड कॉन्फरन्स आहे ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केली जात आहे. नवी दिल्ली, ठीक आहे, नवी दिल्ली. यानंतर पुढे जाऊया. 76वा प्रश्न, कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी प्रथमच क्लाउड मायक्रोप्लास्टिक शोधलेला आहे? तर बघा, मायक्रोप्लास्टिक हा कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी शोधला? तर मायक्रोप्लास्टिक जो आहे तो जपानच्या शास्त्रज्ञांनी शोधला. मायक्रोप्लास्टिक कशाला म्हणायचं? जे प्लास्टिक 5 mm पेक्षाही छोटं असतं त्याला म्हणायचं मायक्रोप्लास्टिक. तर मायक्रोप्लास्टिक कोणी शोधलेलं आहे? तर जपानच्या शास्त्रज्ञांनी मायक्रोप्लास्टिक शोधलेलं आहे. यानंतर नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनी नॅसकॉमचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहे? तर मित्रांनो नॅसकॉम या कंपनीचे आपल्याला नवीन अध्यक्ष विचारलेले आहे. तर बघा, राजेश नाम्बियार, ठीक आहे, राजेश नाम्बियार असं इथे, राजेश नाम्बियार हे नॅसकॉमचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. आणि नॅसकॉमचं मुख्यालय आहे नवी दिल्ली. नवी दिल्ली हे नॅसकॉमचं मुख्यालय आहे मित्रांनो. याची स्थापना 1988 साली करण्यात आली होती. ठीक आहे, गव्हर्नमेंटची एक कंपनी आहे नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनी. तर नॅसकॉमचे नवीन अध्यक्ष राजेश नाम्बियार. त्यानंतर मित्रांनो नॅसकॉमची स्थापना 1988 मध्ये, मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी. पुढील प्रश्न, शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थी, शिक्षक आणि उद्योजक यांना सक्षम करण्यासाठी कोणत्या कंपनी सोबत करार केला?
तर बघा मित्रांनो, जे काही शिक्षण मंत्रालय यांनी विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि उद्योजकांना सक्षम करण्यासाठी मेटा कंपनीसोबत करार केला. मेटा म्हणजेच फेसबुक. तर फेसबुक सोबत हा जो करार आहे हा करण्यात आलेला आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री कोण आहे? धर्मेंद्र प्रधान यांनी आणि यूजीसी नावाची एक संस्था आहे. तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि यूजीसी काय म्हटलं त्याला बघा, युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन, ठीक आहे. तर युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन यांनी दोघांनी मिळून काय केलेलं आहे, तर भारतातील शिक्षणाचा स्तर सुधारण्यासाठी कोणतं अभियान सुरू केलं? तर यूजीसी आणि धर्मेंद्र प्रधान यांनी भारतातील शिक्षणाचा स्तर सुधारण्यासाठी मालवीय मिशन हे अभियान सुरू केलेलं आहे, ज्या अंतर्गत शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिक्षकांना कसं शिकवावं याबाबतचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं, मालवीय मिशन. यानंतर पुढे जाऊया. बघा, कोणत्या विमान कंपनीनं प्रोजेक्ट अभिनंदन सुरू केलेलं आहे? तर बघा, एअर इंडियाने अलीकडे प्रोजेक्ट अभिनंदन सुरू केलं. आपल्या विमानातील प्रवाशांना एक प्रवासाचा चांगला अनुभव देण्यासाठी एअर इंडियाने प्रोजेक्ट अभिनंदनची सुरुवात केली. यानंतर फायर ऑन द गंगा, लाईफ अमंग द डेड इन बनारस. बघा, बनारसमध्ये काय केलं जातं, तर गंगेच्या काठी मृतदेहांना जाळलं जातं. त्यावर एक पुस्तक आलेलं आहे, फायर ऑन द गंगा, लाईफ अमंग द डेड इन बनारस. तर हे जे पुस्तक आहे हे कोणाचं आहे? तर हे पुस्तक मित्रांनो राधिका अयंगार यांचं हे पुस्तक आहे, राधिका अयंगार. तर नवीन पुस्तकावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो, त्यामुळे पुस्तक लेखक कोण आहे कोण नाही हे आपल्याला माहित असलं पाहिजे. त्यानंतर कोणत्या अंतराळ संस्थेने चंद्र मोहीमसाठी मून स्नायपर, आता मून स्नायपर काय आहे, जसं आपलं विक्रम लँडर होतं त्याप्रमाणे मून स्नायपर हे एक लँडर आहे. हे लँडर जे आहे ते अंतराळ यान, हे एक अंतराळ यान म्हणा किंवा याला लँडर म्हणा, हे H2A रॉकेटने अवकाशामध्ये सोडलेले आहे. तर कोणत्या अंतराळ संस्थेने हे काम केलेले आहे? H2A रॉकेटचा वापर करण्यात आला आणि मून स्नायपर नावाचं लँडर अवकाशामध्ये किंवा चंद्राच्या दिशेने सोडण्यात आलं. तर हे काम केलेले जॅक्सा, जपानी स्पेस एजन्सीने. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, 53व्या ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023. तर बघा, शूटिंगचा जो काही वर्ल्ड कप असतो, ठीक आहे, शूटिंगचा नेमबाजीचा जो काही वर्ल्ड कप असतो, यामध्ये भारताने कितवे स्थान पटकवले, किती पदकं भारताने जिंकलेले हे आपल्याला विचारलं गेलेलं आहे. तर भारताने इथं तिसरं स्थान पटकवलेलं आहे. भारताने टोटल 14 पदकं जिंकले. 14 पैकी 6 होते सुवर्ण, 6 गोल्ड मेडल आणि 8 होते कांस्य पदक. 8 काय होते? कांस्य पदक. ही बाब आपल्याला लक्षात ठेवायची. 8 कांस्य, 6 सुवर्ण, एकही रजत पदक भारताने जिंकलं नाही. आणि या स्पर्धेमध्ये पहिलं स्थान कोणी मिळवलं? तर पहिलं स्थान चायनाने मिळवलं. भारताने तिसरं स्थान मिळवलं, हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. यानंतर पुढे जाऊया. वैद्यकीय प्रवेशात सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना 10% आरक्षण लागू करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. तर हा जो निर्णय हा कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने किंवा राज्याने घेतला? तर हा जो इतका भारी निर्णय जो आहे तो सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना डायरेक्ट वैद्यकीय प्रशिक्षणामध्ये किंवा जे काही डॉक्टर बनण्यासाठी डायरेक्ट 10% आरक्षण कोणी उपलब्ध केलंय? तर पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाने अशा प्रकारचा निर्णय घेतला. आता सरकारी शाळेतील विद्यार्थी डायरेक्ट डॉक्टर बनतील, त्यांना तिथं आरक्षण मिळणार आहे. यानंतर पुढे जाऊया. 85वा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने ट्रान्सजेंडर समुदायासाठी पेन्शन आणि ओबीसी दर्जा मंजूर केलेला आहे? म्हणजे जे ट्रान्सजेंडर समुदायाचे लोक असणार त्यांना एकतर पेन्शन पण मिळणार आणि त्याचबरोबर ते ओबीसी मध्ये सुद्धा गणले जाणार आहे. असा निर्णय जो आहे मित्रांनो तो झारखंड राज्याने घेतलेला आहे. कोणी घेतला? झारखंड राज्याने घेतलेला आहे. ही बाब आपल्याला विसरायची नाहीये. यानंतर पुढे जाऊ. सॅप अंडर-19 बघा, फुटबॉलचा एक कप आहे जो साऊथ एशियामध्ये खेळला जातो. साऊथ एशिया फुटबॉल फेडरेशन अंतर्गत अंडर-16 फुटबॉल चॅम्पियनशिप जी झालेली आहे ती कोणी जिंकली? तर ती भारताने जिंकलेली आहे. भारताने कोणाचा पराभव केला? तर भारताने बांगलादेशचा पराभव केला. हे लक्षात ठेवा. पुढे जाऊया. 87वा प्रश्न, भारत आणि कोणत्या देशाने 2023 मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग ब्रिज सुरू करण्याची घोषणा केली? तर बघा, इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग ब्रिज कोणी सुरू केला? तर भारत आणि ब्रिटन यांनी सुरू केलेला आहे. यानंतर 88वा प्रश्न, डेनिस ऑस्टिन यांचं अलीकडे निधन झालं, ते कोण होते? तर बघा,
आता मी जे सगळं तुम्हाला दाखवतोय पीपीटी ती कशामध्ये निर्माण करण्यात आलेली आहे, तर पॉवर पॉईंट मध्ये निर्माण करण्यात आलेली आहे. तर या पॉवर पॉईंटचे सहनिर्माता कोण होते, तर पॉवर पॉईंटचे सहनिर्माता होते डॅनिस ऑस्टिन. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे, डॅनिस ऑस्टिन हे पॉवर पॉईंटचे कोण होते, सहनिर्माता होते, हे लक्षात ठेवा. यांचं अलीकडे निधन झालं, डॅनिस ऑस्टिन यांचं. यानंतर पुढे जाऊया. बघा, जीवशास्त्रासाठी 2022चा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जो आहे तो कोणाला देण्यात आला. जीवशास्त्रासाठी 2022चा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जो आहे तो कोणाला देण्यात आला, तर बघा नोबेल पुरस्कार जसे दिले जाते वेगवेगळ्या क्षेत्रासाठी, तसं भारतामध्ये शांती स्वरूप भटनागर पुरस्कार दिला जातो वेगवेगळ्या क्षेत्रासाठी. मग जीवशास्त्राचा हा पुरस्कार मधिका सुब्बा रेड्डी आणि अश्विनी कुमार या दोघांना मिळालेला आहे. कशाचा, जीवशास्त्रासाठी, बायोलॉजीसाठी. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर अपूर्व खारे यांना गणितासाठी हा शांती स्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर अनिंद्या दास यांना फिजिक्स मध्ये म्हणजे भौतिकशास्त्रासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि अक्काथू बिजू यांना ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. तर जेवढे पुरस्कार घोषित झाले होते तेवढे आपण बघितले. जीवशास्त्र मधिका सुब्बा रेड्डी आणि अश्विनी कुमार, त्यानंतर अपूर्वा खारे गणित, त्यानंतर अनिंद्या दास फिजिक्स आणि अक्काटू बिजू ऑर्गॅनिक केमिस्ट्री. यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, 2023 मध्ये वर्ल्ड स्पाइस काँग्रेस म्हणजे मसाल्याविषयक परिषद जिची 4थी आवृत्ती होती ती कुठे आयोजित करण्यात आली, तर मसाल्याविषयक परिषदेची 4थी आवृत्ती भारतामध्येच आयोजित करण्यात आली, मुंबईला. यानंतर पुढे जाऊया. सुब्रता कप ज्याची 62वी आवृत्ती होती. सुब्रता कप किती होता, 62वा. आता 62वा एक सुब्रता कप इंटरनॅशनल फुटबॉलची टुर्नामेंट आहे. तर ही कुठे आयोजित करण्यात आली, 2023 मध्ये आणि सप्टेंबर महिन्यामध्ये. तर बेंगलोर, गुरुग्राम आणि दिल्ली या तिन्ही ठिकाणी सुब्रता कप जो आहे तो आयोजित करण्यात आला. म्हणजे यंदाच्या वर्षी हा भारतामध्ये आयोजित करण्यात आला, ही बाब लक्षात ठेवा. कितवा होता, 62वा सुब्रता कप होता. 92वा प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या विधानसभेत राष्ट्रीय ई विधान ऍप्लिकेशन म्हणजे निवाचे अनावरण केले. आता हे ऍप्लिकेशन काय आहे, तर हे ऍप्लिकेशन जर एखाद्या विधानसभेमध्ये जर याचं अनावरण केलं जातं, याचा अर्थ असा आहे की त्या विधानसभेचं कामकाज हे इथून पुढे ऑनलाईन केलं जाणार आहे. एखाद्या विधानसभेचं कामकाज ऑनलाईन करण्यासाठी या ऍप्लिकेशनचा वापर होतो. मग याचं अलीकडे अनावरण कोणत्या राज्याच्या विधानसभेत करण्यात आलं, तर ते राज्य आहे मित्रांनो गुजरात. कोणतं राज्य आहे, गुजरात. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. यानंतर पुढे जाऊया. बघा, केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण आणि रोजगारामध्ये क्रांती आणण्यासाठी कोणतं व्यासपीठ सुरू केलं, तर जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहे त्यांनी शिक्षण आणि रोजगारामध्ये क्रांती आणण्यासाठी कोणतं व्यासपीठ सुरू केलं, तर मित्रांनो स्किल इंडिया डिजिटल प्लॅटफॉर्म जो आहे तो केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण क्षेत्र आणि रोजगार क्षेत्र यामध्ये क्रांती आणण्यासाठी स्किल इंडिया डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे, हा लक्षात ठेवा. यानंतर बघा, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स, ठीक आहे, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स हा जो अहवाल जारी करण्यात आला अलीकडे, मग या अहवालानुसार या अहवालामध्ये काय दिलं होतं की कोणत्या राज्यात किती खासदारांवर गुन्हा आहे, कोणत्या राज्यात किती खासदार गुन्हेगार आहे यावर हा अहवाल होता. म्हणजे किती खासदार जे ते गुन्हेगार आहे त्यांच्यावर किती खटले दाखल आहे, तर अशा प्रकारचा हा अहवाल होता. मग सगळ्यात जास्त गुन्हे ज्या खासदारावर दाखल आहे ते राज्य कोणतं आहे हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं, तर ते राज्य आहे केरळ. केरळमधले 79% खासदार हे गुन्हेगार आहे. त्यानंतर येतं बिहार, बिहारमधले 73% खासदार जे ते गुन्हेगार आहे. तर सगळ्यात जास्त गुन्हेगार असणारे खासदार कोणत्या राज्यात आहे, केरळमध्ये आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. बघा, केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आर्थिक वर्ष 2023-24 ते 2025-26 पर्यंत म्हणजे 3 वर्षांनी वाढवली. ही योजना कधी सुरू करण्यात आली होती, तर बघा, प्रत्येक घरामध्ये LPG कनेक्शन पुरवण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना जी आहे ती 2016 मध्ये सुरू करण्यात आली. ही कुठे सुरू करण्यात आली, उत्तर प्रदेशमध्ये बालिया म्हणून ठिकाणी, बालिया. तर या बालिया ठिकाणी आपण जर बघितलं प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली LPG सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी 2016 मध्ये, आणि उत्तर प्रदेशमधील बालिया या ठिकाणापासून ही सुरू करण्यात आली होती. आता परत हिला 3 वर्षांनी वाढवलं 2023 ते 2023-24 ते 2025-26 या कालखंडासाठी. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. वेस्ट टू वेल्थ
ही जी योजना आहे ही कोणत्या महानगरपालिकेने सुरू केलेली आहे, म्हणजे जे काही कचरा आहे त्यापासून संपत्ती निर्माण करायची, तर ही जी योजना आहे ही कोणत्या महानगरपालिकेने सुरू केली, तर बिहारमधील पटना महानगरपालिकेने वेस्ट टू वेल्थ ही जी योजना आहे किंवा हा जो कार्यक्रम आहे हा सुरू केलेला आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो, नेव्ही डे 2023 कोणत्या किल्ल्यावर साजरा केला जाणार आहे? नेव्ही डे 2023 हा कोणत्या किल्ल्यावर साजरा केला जाणार आहे? तर बघा मित्रांनो, नेव्ही डे दरवर्षी 4 डिसेंबरला साजरा केला जातो. 4 डिसेंबरला नेव्ही डे साजरा केला जातो. 4 डिसेंबरला का, तर आपण जेव्हा बांगलादेशला मुक्त करत होतो तेव्हा आपण कोची बंदर जिंकून घेतले होते. कोची जे बंदर आहे कशामध्ये, कराची, मी कोची म्हणलं, कराची बंदर जे पाकिस्तानमध्ये, ते आपण जिंकलं होतं, त्याच्यावर अटॅक केला होता 4 डिसेंबरला. आणि मग त्यामुळे 4 डिसेंबर हा जो दिवस आहे तेव्हापासून आपण नेव्ही डे म्हणून साजरा करतो. मग नेव्ही डे 2023चा आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावर सेलिब्रेट केला होता, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 98वा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने गृह आधार योजना सुरू केलेली आहे? तर महिलांना वेगवेगळ्या सुविधा पुरवण्यासाठी गृह आधार योजना गोवा राज्य सरकारने सुरू केलेली आहे. तर फक्त योजनेचं नाव लक्षात ठेवा आणि राज्य लक्षात ठेवा की गृह आधार योजना कोणी सुरू केली? महिलांसाठी गोवा राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, चंद्रावरील चंद्रयान 2, प्रश्न काय? चंद्रयान 2 ने ज्या ठिकाणी आपल्या पावलाचं ठसं सोडलं, ठीक आहे, ते ठिकाण कोणत्या नावाने ओळखलं जाईल? म्हणजे चंद्रयान 2 ज्या ठिकाणी त्याचं बॅड लँडिंग झालं होतं, आपण म्हणूया क्रॅश झालं होतं, त्या ठिकाणाला काय नाव देण्यात आलेले? तर चंद्रयान 2 ज्या ठिकाणी क्रॅश झालं होतं त्याला तिरंगा पॉइंट असं नाव देण्यात आलेले आहे. आणि चंद्रयान 3 ज्या ठिकाणी उतरलं त्याला शिवशक्ती पॉइंट म्हणून ओळखलं जाणार आहे. तर या दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. चंद्रयान 2चा पॉइंट तिरंगा पॉइंट, चंद्रयान 3चा पॉइंट शिवशक्ती पॉइंट. यानंतर बघा शेवटचा प्रश्न, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी स्वच्छता ही सेवा 2023 ही मोहीम कुठे सुरू केली? तर स्वच्छता ही सेवा ही जी मोहीम आहे ती केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी जयपूर या ठिकाणापासून सुरू केलेली आहे किंवा जयपूर या ठिकाणी सुरू केली आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपलं लेक्चर आता संपलेलं आहे, पण तुम्हाला मी जाता जाता 2 क्वेश्चन देऊन जातो. ते 2 क्वेश्चन तुमचा होमवर्क असणार आहे. ते होमवर्कमुळे तुम्हाला ते क्वेश्चन व्यवस्थितरित्या सोडवायचे, त्याची उत्तरं मला द्यायची आहे. यातील पहिला क्वेश्चन आहे, 2023 मध्ये टाइम मॅगझिनच्या जगातील टॉप 100 कंपन्यांच्या यादीत समाविष्ट होणारी एकमेव भारतीय कंपनी कोणती? हा तुमचा पहिला होमवर्कचा क्वेश्चन आहे. सर्च करा गुगलवर आणि मग आन्सर करा, किंवा माहीत असेल तर उत्तर द्या. आणि कोणत्या अभिनेत्रीने तिची पहिली पुस्तक किंवा कादंबरी झेबा अँड ॲक्सिडेंटल सुपर हिरो ही कादंबरी लिहिलेली आहे? तर या 2 प्रश्नांची उत्तर द्या. आणि मित्रांनो, जर तुम्हाला परीक्षेची तयारी अगदी व्यवस्थित करायची असेल तर आजच अभ्यास मित्र ॲप डाउनलोड करा. या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अभ्यास मित्र ॲपची लिंक दिलेली आहे. डिपार्टमेंटल PSH बॅच सुरू आहे, राज्यसेवेची सुरू आहे, कंबाईनची सुरू आहे, ग्रुप बी मेन्स, ग्रुप सी मेन्स सगळ्या बॅचेस सुरू आहे. जर जॉईन करायचे असेल तर आजच जॉईन करा, लेट करू नका, कारण तुम्हाला उद्या या बॅचेसमधून इतका फायदा होईल की तुम्ही इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. आम्ही पूर्ण लाईव्ह शेड्यूलनुसार घेत आहोत, त्यामुळेच यूट्यूबवर लेक्चर घ्यायला इतके दिवस लागले. तर मित्रांनो, नक्की बॅच जॉईन करा. आणि त्याचबरोबर अपकमिंग आपली करंट अफेअर्सची बॅच येणार आहे, तर ती जॉईन करण्यासाठी ॲप डाउनलोड करायला विसरू नका. ठीक आहे, तर थांबूया मित्रांनो इथं. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं कसं नाही याबाबत माहिती कळवायला विसरू नका. लेक्चर पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि अशाच दर्जेदार व्हिडिओसाठी बघत राहा अभ्यास मित्र.